नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये पदार्थ विज्ञान पेपर 2 चं वन शॉट बघणार आहे. ह्या जेवढं शिकवणार आहे मी 49 पेजेसची पीडीएफ आहे. ती 49 पेजेसची पीडीएफ मधून तुम्हाला 100चे 100 मार्क्स जे आहे ते पेपरमध्ये दिसणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुमचं एक पण प्रश्न सुटला नाही पाहिजे पेपरमध्ये. एवढं समजलं तुम्हाला? ठीक आहे. आता ज्यांना पण हे सगळे नोट्स हवे असेल तर हे नोट्स फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये आहे. 99 रुपयामध्ये किंवा 100 रुपयामध्ये, 99 रुपयामध्ये तुम्हाला हे नोट्स भेटून जातील. तर तुम्हाला काय करायचंय, तर 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचंय व्हॉट्सअपवरती आणि तिथून तुम्हाला हे घेऊन टाकायचे आहे. व्हॉट्सअपवरतीच तुम्हाला शेअर करण्यात येईल हे नोट्स जे आहे ते. ठीक आहे. तर किती रुपयाचे आहे? 99. आणि ज्यांनी आतापर्यंत गेस्ट पेपर बघितला नसेल पदार्थ विज्ञान पेपर 2 चा, तर ऍप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लवकरात लवकर तुम्ही तिथून जाऊन काय करून घ्या, ते पेपर बघून घ्या. लवकरच त्याचे प्राइस वाढणार आहे आणि आता 49 रुपयामध्ये भेटेल. जर का तुम्ही वेळ केला त्या गोष्टीला तर तुम्हाला कुठेतरी 99 रुपये त्याच्यासाठी पण द्यावे लागेल. तर जास्त मोठं नाहीये आणि सिंपल पण आहे. फक्त प्रत्यक्षाने अनुमानवरती जास्त फोकस द्या. तुमचं जेवढं पण फोकस आहे ते प्रत्यक्षाने अनुमानवरती राहू द्या. आणि जे बाकीचे टॉपिक आहे ते खूप छोटे छोटे आहे आणि त्याच्यामधून एसएक्यू एलएक्यू विचारला जाऊ शकतो. अनुमान आणि प्रत्यक्षवरती एक एक फिक्स एलएक्यू असणार म्हणजे असणार. आणि नंतर ज्या दुसरे चॅप्टर जे आहे, जास्त चॅप्टर नाही आहे याच्यामध्ये, 7च चॅप्टर आहे. तर दुसऱ्या चॅप्टर मधून पण तुम्हाला एलएक्यू किंवा एसएक्यू बघायला मिळू शकतो. तर प्रत्येक चॅप्टर हे लक्षपूर्वक बघा. मी तुम्हाला समजून पण सांगेन एक एक गोष्टी. चालेल? तर सुरू करूया आपण परीक्षा विज्ञान नियमनं. तर परीक्षा विज्ञान नियममध्ये काय, प्रमेय पदार्थाचे परीक्षण करण्यासाठी व ज्ञान घेण्यासाठी परीक्षा पदार्थाची आवश्यकता आहे. म्हणजे प्रमेय पदार्थ जो पदार्थ असतो, कोणता पण पदार्थ असतो, भाव पदार्थ असो किंवा अभाव पदार्थ असतो. आपण पेपर 1 मध्ये बघितलं की भाव पदार्थ आणि अभाव पदार्थ असे दोन प्रकारचे आपल्याला काय दिसतात, तर पदार्थ दिसतात. तर त्यांची परीक्षा करायची असेल आपल्याला, त्यांच्याबद्दल ज्ञान घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय असते, पदार्थाची परीक्षा करणं आवश्यक असते. तर म्हणून हा चॅप्टर आपल्याला दिलेला आहे. तर पदार्थ कोणते कोणते असतात बरं का, तर भाव पदार्थ एक असतात, जे भाव पदार्थ म्हणजे जे बरोबर पदार्थ आहे, ज्यांना अस्तित्व असतो त्यांना भाव पदार्थ म्हणतो आपण. आणि अभाव पदार्थ ज्यांना अस्तित्व नसतो त्याला अभाव पदार्थ असे म्हणतो. तर दोन प्रकारचे पदार्थ आपल्याला बघण्यास मिळते. पदार्थ परीक्षा करण्यासाठी कोणते कोणते परीक्षा आपण करू शकतो, तर एक आहे आप्तोपदेश, एक आहे प्रत्यक्ष, एक आहे अनुमान आणि एक आहे युक्ती. ठीक आहे, चालेल. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो, पदार्थाचा परीक्षा करू शकतो. तर परीक्षाची व्याख्या काय, तर व्याख्या बघून घ्या. वस्तूच्या स्वरूपाची निश्चिती करून देणारा साधन परीक्षा आहे. जी वस्तू आहे त्याच्या स्वरूपाची निश्चिती, त्याचा स्वरूप कसं आहे या गोष्टीची निश्चिती करून देणारा जो साधन आहे त्याला आपण काय म्हणतो, परीक्षा असे म्हणतो. त्यालाच प्रमाण सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे, चालेल. आता ज्ञानाचे प्रकार व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण ज्ञान ग्रहण करत आहोत तर त्याचे प्रकार किती आहे, तर दोन मेनली प्रकार पडतात. एक आहे स्मृती आणि एक आहे अनुभव. ना व्हॉट इज स्मृती अँड व्हॉट इज अनुभव. अनुभव मध्ये पण दोन प्रकार पडतात. एक आहे यथार्थ, एक आहे अयथार्थ. यथार्थ म्हणजे प्रमा, अयथार्थ म्हणजे अप्रमा. तर याच्याबद्दल पण आपण सखोल माहिती घेणार आहोत. सगळ्यात अगोदर स्मृतीबद्दल माहिती घेऊन टाकूया आपण. तर अतीतस्य स्मरण स्मृती म्हणजे भूतकाळात अनुभवलेल्या गोष्टीच्या ज्ञानाला वर्तमान स्मृतीद्वारे होणे, प्रथम अनुभव होणे, आवश्यक बुद्धीवरील संस्कारातून निर्माण झालेले आहे. म्हणजे भूतकाळात जे अनुभवलेलं आहे आपण, ठीक आहे, जे भूतकाळात जे झालेलं काळ आहे त्याच्यामध्ये आपण जे अनुभवलेलं आहे त्या गोष्टीचे ज्ञान वर्तमान मध्ये स्मृतीद्वारे होणे. म्हणजे स्मृती जी असते आपली, याददाश्त म्हणतो आपण त्याला. कशाला? हिंदीमध्ये याददाश्त म्हणतो आपण त्याला. तर या गोष्टीला स्मृतीद्वारे ज्याचा अभ्यास होतो, त्या गोष्टीचा ज्ञान होतो. प्रथम अनुभव होणे, आवश्यक बुद्धीवरील संस्कारातून निर्माण झालेला ज्ञान म्हणजे स्मृती होय. समजलं तुम्हाला? समजलं? चांगल्या प्रकारे समजलं. आता लक्षात घ्या, स्मृती म्हणजे काय, की स्मृतीचा अर्थ एकदम सिंपल आहे, की भूतकाळात त्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव झालेला असेल. आता मी तुम्हाला दिसत आहे तर तुम्हाला माहित आहे की हा सोहेल आहे, है ना, हा मेडिकल सिम्प्लिफाईड चालवतो. हे कशामुळे झालं, कारण तुम्ही अगोदर माझे व्हिडिओ बघितले असेल कुठेतरी, म्हणजे युट्यूब वरतीच, आणि मला शिकवताना बघितलं असेल. तर तुम्हाला हे भूतकाळातून अनुभव झालेला आहे आणि मी जे गोष्ट करते त्याची तुम्हाला स्मृती झाली आणि त्याच्याबद्दलचा ज्ञान तुमच्या बुद्धीवरील संस्कारातून निर्माण झाला.
ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? स्मृती. आता स्मृतीचे 8 कारण आहे. 8 कारण कोणते? तर निमित्त ग्रहणात, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एसक्यू फिक्स यावरून आहे. निमित्त ग्रहणात म्हणजे कारण पाहिल्यावर त्याच्याशी संबंधित कार्याचे ज्ञान होणे. म्हणजे कारण बघितलं आपण, त्याच्याशी संबंधित कार्याचे सुद्धा आपल्याला ज्ञान होऊन जाते. आता उदाहरण जे दिलेलं आहे इथं तेच पाठ करायचे आपल्याला. मनाने उदाहरण तुम्ही टाकू नका तिथं, कारण हे पुस्तकातले उदाहरण आहे. ठीक आहे. तर पाणीपुरी खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होते. हे आपल्याला पाणीपुरी खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होते कारण आपण अगोदर कारण पाहिल्यावर त्याच्याशी संबंधित कार्याचे ज्ञान होणे, याला निमित्त ग्रहणात म्हणतात. पाणीपुरी बघितली आपण, ठीक आहे, आणि आपल्याला लगेच स्मरण होतं, अरे यार याला खाल्ल्यानंतर काय होतं? छातीत जळजळ होते. तर यालाच काय म्हणतो आपण? निमित्त ग्रहणात असे म्हणू शकतो. रूप ग्रहणात म्हणजे रंग आकार बघितल्यानंतर त्यासारख्या पदार्थाचं रंगाचे स्मरण होणे. म्हणजे हृदयाचा आकार अधोमुख कमळाप्रमाणे. जर का आपण अधोमुख कमळ बघितला तर आपल्याला स्मरण होऊन जातं की यार याचा जे शेप आहे, याचा जो रंग आहे, याचा जो आकार आहे, तो कशासारखा आहे? तर हृदयाच्या आकारासारखा आहे. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? रूप ग्रहणात. ठीक आहे, रूप सारखा. सादृश्यात म्हणजे दोन वस्तूंमधील साधर्म्यतामुळे सुद्धा स्मरण होते. दोन वस्तू जर का साधर्म्य आहे, सारख्या आहे, तर त्या कारणामुळे पण स्मरण होऊ शकते. उदाहरण यांनी दिलेलं आहे, आपल्या मित्रासारखा व्यक्ती दिसल्यावर मित्राचे स्मरण होणे. म्हणजे आपल्यासारखा एखादा व्यक्ती मित्रासारखा एखादा व्यक्ती दिसला आपल्याला, सॉरी, एखादा व्यक्ती आपल्याला दिसला, तो आपल्या मित्रासारखा दिसत आहे, तर आपल्याला आपल्या मित्राचे स्मरण होत असतो. ठीक आहे. आता सविपर्यायात वस्तू पाहिल्यावर त्याच्या विरोधी गोष्टीचा स्मरण होणे. ठीक आहे, वस्तू बघितली आपण एखादी, तर त्या वस्तू बघितल्यानंतर त्याचा विपरीत विरोधी गोष्टीचं स्मरण होणे. इथं उदाहरण काय टाकू शकता तुम्ही? तर इथं तुमच्या हिशोबाने तुम्ही उदाहरण टाकून द्या. ठीक आहे, चल. आता 7वं अनुबंधात योगी लोकांना भूतकाळातील घटनाचे स्मरण होते. म्हणजे जे योगी व्यक्ती असतात 7व्या अनुबंधानात, म्हणजे योगी लोक जे असतात त्यांना भूतकाळातील घटनाचे स्मरण होत असते. ठीक आहे, जसा एखादा योगी व्यक्ती आहे त्यांना भूतकाळातील ही घटना झालेली होती त्याचं काय असतो? स्मरण असतो. अभ्यासात म्हणजे एक गोष्ट सतत सतत अभ्यास केल्याने ते स्मरण होऊन जाते. जसं आता आपण आयुर्वेद शिकत आहोत. ठीक आहे, आता तुम्हाला म्हटलं मी आयुर्वेदचं प्रायोजन सांगा, तर तुम्ही लगेच सांगसाल स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य प्रकार विषणम प्रशनम. ठीक आहे, तर हे सतत सतत अभ्यास झाला म्हणून ती गोष्ट आपल्याला स्मरण राहते. हे स्मृतीचं एक कारण आहे. त्याच्यानंतर ज्ञानयोगात तत्वज्ञानाच्या प्राप्तीमुळे सुद्धा स्मरण होते. उदाहरण, तत्वज्ञान प्राप्त झाल्याने अर्जुनला मागील जन्माचे स्मरण झाले होते. तत्वज्ञान प्राप्ती झाली तर त्याच्यामुळे सुद्धा स्मरण होऊ शकते. जसं उदाहरण दिलेलं आहे इथं की तत्वज्ञान प्राप्त झाल्याने अर्जुनला मागील जन्माचे त्याचे स्मरण झाले होते. पूर्णश्रुतात, पूर्णश्रुतात म्हणजे पूर्ण श्रुतात म्हणजे अगोदर ऐकलेल्या कथेतील थोडासा भाग सांगितल्यावर उर्वरित भागाचा ज्ञान होणे. म्हणजे जर का तुम्ही अगोदर कोणती कथा वाचली असेल तर मी तुम्हाला थोडासा अंश सांगितलं त्याचा तर तुम्हाला लगेच पुढची म्हणजे पिक्चर, उदाहरण पिक्चर जर का मी सांगितलं तुम्हाला पुष्पा सांगितले मी आता, तर पुष्पाचं सगळं तुम्हाला कहाणी जी पण ते त्याचं हे असेल, जी पण ते थोडा भाग सांगितला मी तुम्हाला, अरे तिथं असं असं होतं भाऊ, है ना, पुष्पा याला मारतो, तर तुम्हाला लगेच काय होऊन जाईल? स्मरण होऊन जाईल. हा त्याच्या पुढचं काय आहे त्याची उर्वरित भागाचा ज्ञान तुम्हाला होऊन जाईल. पुढची पिक्चर तुम्हाला सगळं समजून जाईल. ठीक आहे, याला काय म्हणतात? पुनश्रुतात. त्याच्यानंतरचा अनुभव. आता आपली स्मृती झाली, स्मृतीचे 8 कारण बघितले आपण. आता अनुभवचे पण 2 कारण आहे. अनुभव स्मृतीपेक्षा भिन्न ज्ञान होय. अनुभव जे आहे ते स्मृतीपेक्षा भिन्न ज्ञान आहे. म्हणजे यथार्थ अनुभव प्रमा. यथार्थ अनुभव प्रमा. यथार्थ म्हणजे वस्तू जशी आहे तसेच ज्ञान होणे, याला यथार्थ अनुभव असे म्हणतो आपण, प्रमा असे म्हणू शकतो. उदाहरण याचं आहे, प्रकाशात चांदी पाहिल्यानंतर चांदी आहे असे ज्ञान होणे. हे काय आहे? यथार्थ अनुभव आहे. ठीक आहे, यथार्थ अनुभवचे 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहे? 4 प्रकार. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे प्रमा प्रमिती काय याच्यामध्ये प्रत्यक्ष आहे. अनुमान प्रमाण याच्यामध्ये प्रमा प्रमिती प्रमाती कोण आहे? तर अनुमिती आहे. उपमान याचं काय आहे? प्रमा प्रमाते उपमिती आहे. आणि आप्तोपदेश शब्द म्हणजे याचं शब्द आहे. ठीक आहे. अयथार्थ अप्रमा म्हणजे अयथार्थ अनुभव अप्रमा, वस्तू जशी आहे त्यापेक्षा वेगळीच चुकीचे ज्ञान होणे. उदाहरण याचं काय आहे? तर अंधारात दोरी पाहिल्यावर साप असल्याचे आपल्याला काय होतात? ज्ञान होते, है ना. अंधारात दोरी पाहिल्यावर म्हणजे दोरी पाहिल्यावर आपल्याला काय वाटतं की हे साप आहे. हे काय आहे? अयथार्थ अनुभव आहे. पण ती नेमकं दोरी आहे, ते नेमकं साप आहे का? नाही, ती दोरी आहे. पण आपल्याला चुकीचं ज्ञान झालं, याला अयथार्थ अनुभव म्हणतात आपण. ठीक आहे, अप्रमा सुद्धा म्हणू शकतो. अप्रमाचे 3 प्रकार आहे. एक आहे संशय, एक आहे विपर्याय आणि एक आहे तर्क. ठीक आहे, तर अयथार्थ अनुभव म्हणजे
संशय म्हणजे जिज्ञासा, ज्ञान, ज्ञान, संशय. एका वस्तूच्या ठिकाणी समान व परस्पर विरुद्ध धर्माचा जो विशिष्ट संबंध राहतो त्या ज्ञानाला संशय म्हणतात. जिज्ञासाजनक ज्ञान जो असतो तो संशय ज्ञान होतो. ठीक आहे. आता विपर्यय म्हणजे मिथ्या ज्ञान, विपर्यय. मिथ्या ज्ञानाला विषय ज्ञान म्हणतात. एका वस्तूला दुसऱ्या वस्तू असायची प्रचिती येणे म्हणजे मिथ्या ज्ञान, म्हणजे चुकीचा ज्ञान असणे. ठीक आहे. त्याच्यानंतर तर्क, वादविवाद प्रसंगी प्रतिपक्षाला निरुत्तर करणे. ठीक आहे. जसं जन्य ज्ञानाला तर्क असे म्हणतात. प्रमाणातील अनुबंध कोणते कोणते आहे? प्रमाणातील अनुबंध चतुष्ट कोणते कोणते आहे? तर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तर प्रमा म्हणजे ज्ञानाचा विषय, प्रमाता म्हणजे ज्ञान करणारा व्यक्ती, प्रमाण म्हणजे ज्ञानाचा साधन. ठीक आहे. आणि प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान होणे. समजलं? आता प्रमेय इथं उदाहरण पण सांगून देतो मी. याला प्रमाणातील अनुबंध चतुष्टय असं म्हणतो आपण. तर प्रमा म्हणजे ज्ञानाचा विषय. आता आपण आपलं एक्झाम्पल घेऊया. तर आयुर्वेद आपण शिकत आहे. ठीक आहे. आपण सगळेच आयुर्वेद शिकत आहे ना, मी पण शिकत आहे. मी 3rd इयर मध्ये जाणार आता. तर ज्ञानाचा विषय काय आहे समजून घ्या. अष्टांग पदार्थ विज्ञान शिकत आहे आपण. ठीक आहे. प्रमाता कोण आहे? तर तुम्ही आहे, मी आहे, ज्ञान ग्रहण करणारा व्यक्ती. प्रमा काय आहे? तर यथार्थ ज्ञान होणे, म्हणजे सगळ्यात शेवटची पुंजी आहे. प्रमाण काय आहे? ज्ञानाचं साधन काय आहे? तर ज्ञानाचं साधन आपल्याकडे विविध पुस्तकं आहेत. ठीक आहे. चरक संहिता आहे, अष्टांग संग्रह आहे, अष्टांग हृदय आहे ना. हे काय? ज्ञानाचे साधन आहे. आणि प्रमा म्हणजे जे याच्यातून वाचून आपण घेतलं त्याला आपण प्रमा असे म्हणतो. ठीक आहे. लिहिलेलं नाही येतं पण मी तुम्हाला समजून सांगितलं ते. चालेल. आता याचा नेक्स्ट टॉपिक. याच्यानंतर आप्तोपदेश प्रमाण बघून घेऊया आपण. तर आप्त वाक्य शब्द, आप्तोपदेश शब्द म्हणजे आप्त व्यक्तीने बोललेले वचन म्हणजे प्रमाणभूत शब्द होय. आता आप्त व्यक्ती कोण आहे? पर्यायाचे बघून घ्या. तर इतिह, आगम, श्रुती, शब्द, आप्तवाचन हे याचे काय आहे? पर्याय आहे. आप्त स्वरूप काय असतात? तर बघा, आप्त स्वरूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आप्त म्हणजे जे ऋषी मुनी असतात ते जे कधीच खरे बोलत नाही, ते पुढे सांगणार आहे मी. त्यांना तिरकाल ज्ञान असतो ते सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आप्त स्वरूप बघून घेऊया आपण. तर आप्त कोण असतात? तर तप व ज्ञानाच्या सामर्थ्यामुळे रज म्हणजे चंचलता व तम अज्ञान यापासून मुक्त ते होतात. आप्त म्हणजे जे प्रामाणिक असतात. शिष्टा म्हणजे सर्व व्यवहार चालविणारे असतात. विबुद्ध म्हणजे विशिष्ट बुद्धी त्यांना युक्त असते. त्याचे ज्ञान कसे असते? तर त्रिकाल ज्ञान म्हणजे भूत, भविष्य, वर्तमान काळातील ज्ञान त्यांना असते. अज्ञात ज्ञान म्हणजे अखंडित ज्ञान असं ज्ञान त्यांच्याकडे असतो. अमल म्हणजे दोषरहित ज्ञान असतो. असंशय त्यांच्या जे संशय रहित बोलतात. ठीक आहे. सत्यवादी म्हणजे रज व तम मुक्त झाल्यामुळे खोटे बोलत नाही. ठीक आहे. आता शब्द काय आहे? तर आप्तवाक्य शब्द बोललेले वचन म्हणजे शब्द होय. ठीक आहे. वाक्य म्हणजे वाक्यपद समूह, पदाचा समूह, समुदाय, एक क्रियावाचक किमान असतेच. ठीक आहे. आता शब्द काय आहे ते काय सगळं आपण बघूया. सगळ्यात अगोदर वाक्याचे भेद बघूया आपण. तर वाक्याचे मेनली दोन प्रकार सांगितलेले आहेत तर्क संग्रहांनी. तर 2 प्रकार कोणते कोणते आहेत? तर एक आहे वैदिक आणि एक आहे लौकिक. वैदिक म्हणजे वेदामधील ईश्वरोक्त सर्व वेद वाक्य, जे वेदामधील वाक्य भेद आहे त्याला वैदिक असं म्हणतो. आणि लौकिक म्हणजे तर लौकिक 2 प्रकारचे असतात. एक असतं प्रमाण जे आप्तांनी सांगितलेले आहे आणि एक आहे अप्रमाण जे अजाप्तांनी सांगितलेले आहे, म्हणजे अन्य व्यक्तींनी सांगितलेले. ठीक आहे. आता शब्दाचे 2 प्रकार पडतात. अगोदरच बघितलेलं होतं आपण. तर एक ध्वनात्मक आहे आणि एक वर्णात्मक आहे. ध्वनात्मक म्हणजे जे वाद्याद्वारे वाजवल्या जातात जसं तबला, मृदुंग, बासुरी इत्यादी. आणि वर्णात्मक म्हणजे हिंदी, मराठी, इंग्रजी. ठीक आहे. न्यायदर्शनोक्त मत, न्यायदर्शनांनी किती सांगितले? तर 2 दुष्टार्थ प्रत्यक्ष व दुष्टार्थ व अदुष्टार्थ असे त्यांनी 2 शब्दाचे प्रकार सांगितले. दुष्टार्थ म्हणजे जे प्रत्यक्ष आहे आणि अदुष्टार्थ म्हणजे जे ईश्वर आहे. ठीक आहे. चरकोक्त मतानुसार तर संयोगज, विभागज, शब्दज असे 3 प्रकार त्यांनी सांगितले शब्दाचे. कोणते कोणते? संयोगज म्हणजे 2 शब्द पदार्थ मिळून आवाज येणे. ठीक आहे. विभागज म्हणजे 2 पदार्थ वेगळे होतात तेव्हा त्यांना विभागज. आणि शब्दज म्हणजे ध्वनात्मक आणि वर्णात्मक. व्याकरणानुसार वाक्याचे भेद तर सदोष आणि निर्दोष. सदोष म्हणजे ज्यांच्यामध्ये दोष आहे आणि निर्दोष म्हणजे ज्या वाक्यामध्ये दोष नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण सदोष मध्ये 5 प्रकार पडतात. एक आहे न्यूज, एक आहे अधिक, एक आहे अनार्थक, एक आहे अपार्थक आणि एक आहे विरुद्ध. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता याचे पण आपण वेगळे वेगळे अपार्थक काय असतं, अधिक काय असतं, अनार्थक काय असतं, विरुद्ध काय असतं ते बघणार आहोत. ठीक आहे.
त्याच्यानंतर पद, पदचा अर्थ काय? शक्तम पदम, म्हणजे अर्थ व्यक्त करणारे सामर्थ्य असलेल्या शब्दास पद असे म्हणतो. उदाहरण पठती, वाचतो. ठीक आहे. शक्ती, शक्ती म्हणजे पदामधून अर्थ जाणावा अशा प्रकारचा ईश्वर इच्छेचा संकेत म्हणजे शक्ती होय. आता शक्तिग्रह, शक्तिग्रहाची पण 8 कारण आहे. कोणते कोणते ते पण आपण बघूया. तर शक्तिग्रह म्हणजे काय? सगळ्यात अगोदर ती गोष्ट, तर पदामधून नेमका अर्थ कळणे म्हणजे पदाची शक्ती होय. म्हणजे पदाचा जो अर्थ आहे ते समजण्याला आपण काय म्हणतो? शक्तिग्रह असे म्हणतो. तर त्याचे कारणे किती आहे? 8 कारणे. कोणती कोणती आहे? तर सगळ्यात अगोदर व्याकरण आहे. भाषेतील बहुतांशी पदे ही कोणत्याही धातूपासून तयार झालेली आहे. त्या धातूच्या अर्थावरून पदाचा अर्थ जाणून होणे म्हणजे व्याकरण होय. म्हणजे धातूच्या हरणे करणे अर्थावरून आहार, प्रहार, निरहरण या शब्दाचे अर्थ समजू शकतो आपण. याला व्याकरण म्हणतो आपण. आता उपमान म्हणजे काय? कोणत्याही वस्तूची दुसऱ्या प्रसिद्ध वस्तू सोबत तुलना करणे म्हणजे उपमान होय. उदाहरण हृदयाचा तुलना कशासोबत करतो आपण? अधमुख कमळ प्रमाणे, है ना. त्याच्यानंतर कोश, शमनार्थी शब्दाचा संग्रह म्हणजे कोश होय. जसं रस, रस धातू, मास रस, चव इत्यादी. आप्तवाक्य म्हणजे जे आप्तांनी सांगितलेले वाक्य आहे हे सुद्धा शक्तिग्रहाचे ज्ञान आहे. जसं गाय म्हटल्यावर गाय म्हणजे एक विशिष्ट प्राणी आपल्या डोळ्यासमोर येऊन जातो, है ना. त्याच्यानंतर व्यवहार, शब्द ज्ञान वाढवण्यासाठी त्याचा व्यवहार हा अत्यंत उपयुक्त असतो. जसे कीबोर्ड, मॉनिटर, कीबोर्ड हे शब्द वापरल्या व्यवहाराने आपल्याला समजतात की हे कशाशी रिलेटेड आहे, तर लॅपटॉपशी, कम्प्युटरशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता वाक्यशेष, वाक्यामध्ये इतर पदाच्या अर्थावरून माहित नसलेला पदार्थ समजणे. जसं हात, पाय, डोळे, पृष्ठ असे म्हटल्यावर पुरुषार्थ संकेतग्रह निर्माण होतो. म्हणजे हात, पाय, डोके, पृष्ठ सांगितलं आपण, तर आपल्याला लगेच समजून जातं की अरे बाप कशाबद्दल बोलत आहे, तर व्यक्तीच्या शरीराबद्दल बोलत आहे. विवरण, विवृत्ती म्हणजे ग्रंथामध्ये पदाच्या अर्थाचे स्पष्टीकरण सांगितले असते त्यावरून त्याचा अर्थ समजावा. म्हणजे आयुष्य, आयुर्वेद याचा अर्थच आयुष्याचे वेद होते. याला विवरण असे म्हणतो आपण. सिद्ध पद सानिध्य म्हणजे दोन पदे एकत्र असताना त्यातील न समजलेल्या पदाचा अर्थ समजणे. उदाहरण जसे वाटीतली ले घेऊन ये. इथं आपल्याला काय समजतं की वाटीच्या सन्निधीला ले म्हणजे वाटीमध्ये असणारा ले घेऊन ये. त्याला सिद्ध पद सानिध्य असे म्हणतो. आता वाक्यार्थ ज्ञान हेतू किती आहे? तर 3 आहे. तर वाक्यार्थ ज्ञान हेतू काय असतात? तर हे पण 3 प्रकारचे असतात. एक असते आकांक्षा, म्हणजे एका शब्दाचा अर्थ दुसऱ्या शब्दाच्या अपेक्षेने करतो. या परस्पर संबंधाला आपण आकांक्षा म्हणतो. जसं उदाहरण वात, पित्त, कफ असे शब्द समजत नाही, पण वात, पित्त, कफ हे दोष आहेत, तर त्याचा अर्थ आपल्याला पूर्णपणे समजतो. याला आपण काय म्हणतो? आकांक्षा म्हणतो. आता योग्यता, अर्थस्य आबाध योग्यता म्हणजे वाक्याच्या अर्थाला बाधा नसणे. अग्नी परिषेक करावा, इथे परिषेक करायचा असल्यास त्या योग्य पाणी, दूध इत्यादी द्रव्याचा उल्लेख आवश्यक होय. ठीक, याला योग्यता म्हणतो. सन्निधी, सन्निधी म्हणजे वाक्यातील पदे अविलंबाने उच्चारल्याने म्हणजे सन्निधी होय. वाक्यातील एक एक पदामध्ये बराच विलंब लावून उच्चारल्यास वाक्याचा बोध होत नाही. सन्निधी याला म्हणतो आपण. जसं मी सांगितलं तुम्हाला औषध, आणि 4 तासानंतर म्हटलो की आण, तर तुम्हाला समजणार का ते? तर नाही समजणार. तर आपल्याला लवकर बोलावं लागेल, पदाला एकदम स्पष्टपणे बोलावं लागेल. आता शब्दार्थ बोधक वृत्ती काय असते? तर ती 4 प्रकारची असते. तर अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तत्पर्य व्याख्या. म्हणजे अभिधा काय आहे? आता तर वाक्यामधील शब्दाद्वारे त्याचा सरळ सरळ अर्थ व्यक्त होणे, त्याला अभिधा असं म्हणतो आपण. जसे उदाहरण इथं दिलेले, औषध सेवनाने रुग्णाला रोगापासून मुक्ती मिळते, त्याला अभिधा म्हणजे अभिधा. जसं आहे वाक्य तसं तुम्हाला सरळ सरळ समजत आहे. ठीक आहे. लक्षणा म्हणजे लक्ष येते आणि नाही ती लक्षणा. वाक्य उच्चारल्यानंतर त्याचा शब्दांचा अर्थ न होता त्या लक्षणाने दुसरा अर्थ व्यक्त होतो. उदाहरण, या व्यक्तीमध्ये मधुमेह हा रोग कायमचा घर करून राहिला आहे. याचा अर्थ खरंच त्याने त्या रोगाने, मधुमेहानं त्याच्या शरीरात घर करून तो राहत आहे का? तर नाही. याचा अर्थ काय की XYZ व्यक्तीमध्ये मधुमेह हा रोग झाला आहे आणि तो कायमचा झाला आहे आता. याला आपण लक्षण असं म्हणतो. व्यंजना म्हणजे व्यंजते अनया इति व्यंजना म्हणजे व्यंग अर्थाचा बोध करून देणारी वृत्ती म्हणजे व्यंजना. व्यंजना एक वृत्ती अलंकारिक म्हणतात. जसं गंगा पदाने पवित्र, शुद्धता, पुण्यत्व हे लक्षात येतात, ते व्यंजन वृत्तीने कळतात. आता तत्पर्य व्याख्या, काही शब्दाचे अनेक शब्द अर्थ असतात व अभिधा, लक्षणा व व्यंजना या 3 शक्तीने अर्थाचा बोध होत नाही. ठीक आहे. उदाहरण, रस लॅब मध्ये पारा असा त्याचा अर्थ होतो. लॅब मध्ये जर का रस आपण सांगितलं तर पारा, पारद. ठीक आहे. क्रियाशरीरीमध्ये जर का आपण रस सांगितलं तर आहार रस, रस धातू असं होतो. दैनंदिन जीवनात फळाचा रस,
ठीक आहे, असा त्याचा उच्चार होतो. साहित्यामध्ये आपण म्हणतो जीवनामध्ये रस नसणे. तर याचे सगळ्यांचे जे अर्थ आहे ते वेगवेगळे आहे. यालाच आपण काय म्हणतो, तत्पर्य व्याख्या म्हणतो. याला आपण कॉन्टेक्स्ट म्हणू शकतो आपल्या भाषेत, म्हणजे इंग्रजीमध्ये. चालेल. तर हे तुमचं काय झालं, आप्त प्रदेश प्रमाण झालं. आता याच्या पुढचं आपण चॅप्टर बघून घेऊया. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण बघणार आहे प्रत्यक्ष प्रमाण. तर याची निरुक्ती बघून घेऊया आपण अगोदर. अक्ष अक्ष प्रतीत उत्पदते इति प्रत्यक्षम. म्हणजे ज्ञानेंद्रियाद्वारे, किती ज्ञानेंद्रिय? 5. जो ज्ञान आपल्याला प्राप्त होतो, जे पण ज्ञानेंद्रिय आहे आपले, त्याच्याद्वारे जे आपल्याला ज्ञान प्राप्त होतो त्यालाच आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष प्रमाण. ठीक आहे. जे आपण डोळ्याने बघत आहे, जे त्वचानं स्पर्श करत आहे, जे कानानं ऐकत आहे, ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतो. जे समोर आहे ती स्थितीला आपण प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणू शकतो. व्याख्या बघा याची. प्रत्यक्ष ज्ञान करणं प्रत्यक्षम, इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य इति प्रत्यक्षम. म्हणजे इंद्रिया व त्वचा, इंद्रिय व त्याच्या विषयाचे सन्निकर्ष उत्पन्न झालेला प्रत्यक्ष असे आपण म्हणतो. ठीक आहे. प्रत्यक्ष प्रमाणाचे काय, प्रत्यक्ष प्रमाणाचे लक्षण. तर आत्मा इंद्रिय मनोअर्थांना सन्निकर्ष प्रवर्तते. म्हणजे आत्मा मनाशी संयुक्त होते, मन इंद्रिय अर्थाशी संयुक्त असे, असा चतुष्टय सन्निकर्ष त्या क्षणी जे ज्ञान होते त्याला प्रत्यक्ष असं म्हणतात. तर सगळ्यात अगोदर काय होतं, आत्मा आणि मन यांचा संयुक्त होतो, सन्निकर्ष होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मन इंद्रियाशी संयुक्त होतो, इंद्रिय अर्थाशी संयुक्त होते, आणि या चतुष्टय सन्निकर्ष जो शनी होतो आणि जो शनी झाल्यानंतर जो ज्ञान प्राप्त होतो त्याला प्रत्यक्ष असे म्हणतात. समजलं तुम्हाला? चालेल. चरक विमान स्थानामध्ये प्रत्यक्षाचे 2 प्रकार सांगितले. एक आहे मानस आणि एक आहे इंद्रिय. कुठं सांगितले? चरक विमान स्थानामध्ये. आता विचारलं तुम्हाला चरकानुसार 2 प्रकार सांगा प्रत्यक्षाचे. तर कोणते कोणते आहे? मानस आणि इंद्रिय. मानस प्रत्यक्ष म्हणजे सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न बुद्धी. ठीक आहे, जे 6 प्रकार आहे ते. आणि इंद्रिय प्रत्यक्ष म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध आदी. ठीक आहे. आता प्रत्यक्ष ज्ञानचे प्रकार जर का विचारले तुम्हाला सरळ सरळ, तर तुम्ही चरकोक्त चरकाच्या हिशोबाने लिहायचे का? तर नाही. जे आता मी एक्सप्लेन करणार आहे त्याच्या हिशोबाने. एक असतं निर्विकल्पक न्याय, एक असतं सरविकल्पक ज्ञान. तर सरविकल्पक मध्ये 2 प्रकार आहे, लौकिक आणि अलौकिक. लौकिक मध्ये बाह्य आहे. बाह्य कोणते कोणते? तर श्रोत्रज, स्पर्शज, चक्षुज, रसज, घ्राणज. आणि अलौकिक मध्ये सामान्य ज्ञान, सामान्य लक्षण आणि ज्ञान लक्षण आणि योगज. योगज म्हणजे युक्त आणि युंजान. तर आता बाह्य आणि आभ्यंतर मध्ये मानस म्हणजे मनचं प्रत्यक्ष जे आहे आपलं ते. निर्विकल्पक ज्ञान प्रत्यक्ष म्हणजे काय? ज्या ज्ञानाला वस्तूचे ज्ञान होते परंतु त्याचे गुण, जाती व रूप याचे ज्ञान होत नाही. निर्विकल्पक हे सर्विकल्प ज्ञानाची पहिली पायरी आहे. हे ज्ञान अतिंद्रिय असते. प्रथम क्षणी जे प्रत्यक्ष ज्ञान होते व विकल्परहित असते. म्हणजे प्रथम क्षणी जो ज्ञान प्राप्त होतो आपल्याला त्याला निर्विकल्पक प्रत्यक्ष असं म्हणतो आपण. जो प्रथम क्षणी ज्ञान प्राप्त होतो आपल्याला त्याला आपण काय म्हणतो? निर्विकल्पक असे म्हणतो. ज्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा गुण, जाती किंवा रूप माहित नसतं, त्यालाच आपण निर्विकल्पक प्रत्यक्ष असं म्हणू शकतो. आता सर्विकल्पक म्हणजे प्रकारासहित ज्ञान ज्याच्या प्राप्त होतो आपल्याला, विशेष ज्ञान प्राप्त होतो, त्याचा रूप, त्याचा गुण, त्याचं जाती, त्याचं नाव, त्याचं स्वरूप इत्यादी सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा माहित होतात त्यालाच आपण काय म्हणतो? सर्विकल्पक प्रत्यक्ष असं म्हणू शकतो. आता सर्विकल्पक प्रत्यक्ष प्रकार तर 2 आहे. अगोदरच सांगितले मी. एक आहे लौकिक आणि एक आहे अलौकिक. लौकिकमध्ये बाह्य आणि आभ्यंतर आहे ना. बाह्यमध्ये 5 ज्ञानेंद्रिय आपले. श्रोत्रज म्हणजे श्रोत्र म्हणजे कान. श्रोत्रेंद्रियाद्वारे शब्दाचे ग्रहण होते, हे तर माहित आहे, शब्दाचे ग्रहण. स्पर्शद्वारे स्पर्शाचे ग्रहण होते. चक्षुद्वारे रूपाचे ज्ञान होते. रसजद्वारे रसाचे ज्ञान होते. घ्राणजद्वारे गंधाचे ज्ञान होते. बरोबर. अभ्यंतर मानस प्रत्यक्ष, मनाद्वारे सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न बुद्धी हे ज्ञान प्राप्त होते. अगोदरच सांगितलं. आता अलौकिक मध्ये सर्विकल्पक प्रत्यक्ष काय? तर इंद्रियांशी साक्षात संबंध न येता, इंद्रियांशी त्यांचा संबंध येत नाही, परंतु ज्ञानाला प्रत्यक्षातून अन्य कोणत्याही प्रमाण नसते, या ज्ञानाला अलौकिक प्रत्यक्ष असे म्हणतात. हे ज्ञान अनुमानप्रमाणे होत असते. म्हणजे हे ज्ञान कशाप्रमाणे होत असते? तर अनुमानने. जसं
याच्यामध्ये सामान्य लक्षणे, ज्ञान लक्षणे आणि योग लक्षणे. तर सामान्य लक्षण काय आहे? तर वस्तूच्या सामान्य जातीचे ज्ञान करणे, वस्तूचे सन्निकर्ष न होता सुद्धा ज्ञान होते. अलौकिक प्रत्यक्षाद्वारे कोणत्याही पदार्थ, जाती, वर्ग व विषयाचे एक असे प्रत्यक्षात्मक ज्ञान झाल्यावर त्या संपूर्ण पदार्थ, जाती, वर्ग किंवा विषयाचे ज्ञान होते. म्हणजे जे सामान्य आहे, तर वस्तूच्या सामान्य जातीचे ज्ञान करणे. वस्तूचे सन्निकर्ष होते का त्याच्यामध्ये? तर नाही. अलौकिक प्रत्यक्षाद्वारे कोणत्याही पदार्थ, जाती, वर्ग, विषयाचे एक असे प्रत्यक्षात्मक ज्ञान झाल्यावर त्या पदार्थाचा, जातीचा, वर्गाचा किंवा विषयाचा ज्ञान प्राप्त होतो. उदाहरण आहे शीतावरून भाताची परीक्षा. म्हणजे जर का शिट्टी वाजली आपल्या घरात, तर आपल्याला माहिती पडून जातं, की "अरे यार, शिट्टी वाजली." या कानातून ऐकलं आपण आणि आपल्याला असं वाटतं, की आता भात शिजलेला आहे. तर हे कशामुळं झालं संभव? की ते आपल्याला अगोदर आपण अनुभव केलेला होता त्या विषय. त्याच्या कारणामुळे ते पदार्थ, जाती, वर्ग किंवा विषयाचं आपल्याला ज्ञान प्राप्त झालं. याला काय म्हणतो आपण? सामान्य लक्षण असं म्हणू शकतो. आता ज्ञान लक्षण म्हणजे वस्तूच्या विशिष्ट जातीचे ज्ञान होते. वस्तूच्या इंद्रियाशी संबंध न येता वस्तूच्या दर्शनाने त्याचे गुणाचे ज्ञान होते. उदाहरण, बर्फाला पाहून स्पर्श न करता शीतलतेचे ज्ञान होते. है ना? बर्फाला जर का आपण स्पर्श नाही पण केला, पण त्याला बघितलं आपण, तर त्याला आपल्याला माहिती पडून जातं, की यार ही जे बर्फ आहे ते ऑटोमॅटिक थंड आहे ऑलरेडी. याला काय म्हणतो? ज्ञान लक्षण. आता योगच लक्षण म्हणजे योगी पुरुषाच्या योगाभ्यासाद्वारे आधारावरून त्याचा प्रत्यक्ष ज्ञान होते. जसं योगाचे 2 प्रकार आहे. एक आहे युक्त, म्हणजे योगी पुरुषांना सर्व पदार्थाचे सदैव ज्ञान होत असते. म्हणजे जे योगी पुरुष असतात त्यांना ऑलरेडी सगळ्याचे ज्ञान असते. ठीक आहे. त्याच्यानंतर युज्ञान म्हणजे योगी पुरुषांना ध्यानाच्या साहाय्याने पदार्थाचे ज्ञान होते. म्हणजे जसं गौतम बुद्ध ऐकलं असेल तुम्ही, महावीर ऐकलं असेल, भगवान महावीर. त्यांना कसं, की योगी पुरुषांना त्यांना ध्यान केलं होतं त्यांनी, तर त्यांना पदार्थाचं ज्ञान झाला होता. ठीक आहे. याला काय म्हणतो? युज्ञान असं म्हणतो. आता सन्निकर्ष म्हणजे काय? सन्निकर्षो नामसंबंध. म्हणजे आत्मा, मन व इंद्रिय यांच्या त्यांच्या अर्थासोबत जो संबंध येते त्याला सन्निकर्ष असे म्हणतो आपण. नित्य संबंध समवाय असतं, अनित्य संबंध सन्निकर्ष असतं. ठीक आहे. तर सन्निकर्ष म्हणजे काय? तर आत्मा, मन व इंद्रिय यांच्या त्यांच्या अर्थासोबत जो संबंध येते त्याला सन्निकर्ष असं म्हणतो आपण. ठीक आहे. आता नित्य संबंध आपण समवायामध्ये डिटेलमध्ये बघितला. कसा असतो नित्य संबंध? तुटणारा असतो का तो? नाही. अनित्य संबंध हे काही क्षणासाठी असतो. ठीक आहे. आता लौकिक प्रत्यक्षाचा आणि इंद्रियाचा सन्निकर्ष, संयोग सन्निकर्ष, संयुक्त समवाय सन्निकर्ष, संयुक्त समवाय आणि समवाय सन्निकर्ष. तर हे काय आहे? लौकिक प्रत्यक्षाचा इंद्रियासोबत सन्निकर्ष कसा होतो ते दिलेलं आहे. तर संयोग सन्निकर्ष काय आहे? तर इंद्रियांना त्यांचा विषयाचा ज्ञान होणे. संयोग सन्निकर्ष ज्ञान निर्विकल्पक. चक्षु, त्वचा व मन या तिन्हीचा इंद्रियांना द्रव्याचे ज्ञान होत असते. ठीक आहे. आता संयुक्त समवाय काय आहे? तर इंद्रियांना द्रव्यात राहणाऱ्या गुण, कर्म इत्यादी प्रत्यक्ष ज्ञान होते. चक्षुचा संयोग घटाशी होतो. ठीक आहे. आता संयुक्त समवेत काय आहे? संयुक्त समवेत समवाय काय आहे? तर चक्षुरादी इंद्रियाशी विषयाच्या होणाऱ्या या 3 सन्निकर्ष जे वरती बघितले, द्रव्यावर समवाय संबंधाने राहणारे गुण व कर्म आणि या गुणावरून राहणाऱ्या जाती, याचा संयुक्त समवाय. समवाय सन्निकर्ष काय? तर नित्य संबंधाला समवाय संबंध म्हणतात. आकाश व शब्दगुण याच्यात समवाय संबंध आहे. आता समवेत समवाय काय? शब्दात शब्दत्व ही जाती असते. ठीक आहे. तर हे पण काय? समवाय आहे. तर समवाय काय? आवाज. ते पुरुष वाहनचा असू शकतो, समवेत समवाय. ठीक आहे. ध्वनी, हृदय, फुफ्फुस, आत्र याचा समवेत समवाय आहे. ठीक आहे. आता विशेषचे अभाव काय आहे? तर अभावाचे प्रत्यक्ष ज्ञान ज्याद्वारे होते. उदाहरण, आज वर्ग शांत आहे. विशेष काय? की शांत आहे आणि विशेष्य काय? तर वर्ग. ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण? विशेष्य अभाव. आता आयुर्वेदानुसार इंद्रियार्थ सन्निकर्षचे प्रकार. तर सात्म्य आणि असात्म्य. ठीक आहे. हे 2 प्रकार सांगितलेले आहे आयुर्वेदने. सात्म्य म्हणजे शरीरासाठी काय? योग्य असलेला आत्म्याला सुखाची प्राप्ती करून देणाऱ्याला काय म्हणतो आपण? सात्म्य इंद्रिय सन्निकर्ष. आणि असात्म्य काय आहे? तर शरीरासाठी जे अयोग्य असलेला आत्म्याला दुःखी प्राप्ती करून देणार आहे. त्याचे 3 प्रकार आहे. एक आहे हीनयोग, एक आहे मिथ्यायोग आणि एक आहे अतियोग. हीनयोग म्हणजे कमी प्रमाणात, जसं कमी प्रकाश चक्षुमध्ये येणे. ठीक आहे. या असात्म्य झालं. हे शरीरासाठी काय आहे? तर अयोग्य आहे. ठीक आहे. आता आपण बघून घेऊया मिथ्यायोग म्हणजे चुकीचे ज्ञान. पावसाळ्यात थंडी पडणे हे चुकीचे ज्ञान आहे. ठीक आहे. तर हे पण काय झालं? एक मिथ्यायोग झालं. आता अतियोग, जास्त प्रमाणात
जर का आपण उपयोग केला, कशाचा उपयोग केला? तर याचा उपयोग केला तर काय होणार आहे? तर उदाहरण जास्त प्रकाशात मध्ये जाणे. ठीक आहे. तर हे काय आहे? असात्म्य. आपलं काय आहे? असात्म्याचे 3 प्रकार आहे. ठीक आहे. आता प्रत्यक्ष बाधा घेतो व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट 100% याच्यावरती एक 5 मार्क्सचा एस-ई-क्यू येणार म्हणजे येणार. तर अस्तित्वात असलेल्या पदार्थाचे सुद्धा ज्ञान होत नाही. कधी-कधी काय होतं ना, की ते अस्तित्वात आहे. आपण त्याला बघू शकत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही. तर अडथळा निर्माण होते, बाधा निर्माण होते प्रत्यक्ष प्रमाणमध्ये, प्रत्यक्षामध्ये. तर ते भाव कोणते-कोणते? तर त्याला 8 याच्यामध्ये 8 प्रत्यक्ष बाधक हेतू सांगितलेले, 8 हेतू सांगितलेले, की 8 वस्तू असतात, 8 हेतू असतात ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षमध्ये बाधा येत असते, ते अडथळा येत असतो आणि ते कोणते-कोणते? तर अतिदूरात म्हणजे वस्तू दूर असली तर ती दिसू शकत नाही आणि विषण ग्रहण करण्यास बाधा होते. जसं आकाशात उडणारी पक्षी डोळ्याने दिसत नाही. उदाहरण बघा. आज आकाशात आपल्याला आपण बघतो तर पक्षी दिसतं का आपल्याला? पण तिथं पक्षी काय करत असतो? उडत असतो. तर याचा अर्थ असा का, की प्रत्यक्ष प्रमाणचं हे एक काय आहे? डिमेरिट आहे. ठीक आहे, की अतिदूरात आपल्याला दिसत नाही प्रत्यक्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर अतिसामिप्यात म्हणजे वस्तू एकदम जवळ असली, एवढ्या जवळ करून बघा मी फोन करत आहे. मला दिसेल का फोन? नाही दिसणार. ठीक आहे. तर याला काय म्हणतो? प्रत्यक्ष वस्तू जवळ असल्याने दिसू शकत नाही. म्हणजे डोळ्यात काजल डोळ्यांनी दिसत नाही. उदाहरण त्यांनी खूप चांगला दिला. ठीक आहे. आता इंद्रिय घातात. जर का इंद्रिय नष्ट झाल्याने किंवा दौर्बल्य झाल्याने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. जसं एखादा बहिरा व्यक्ती आहे, त्याला तुम्ही सांगितलं, त्याला वाटेल, "अरे, हे काहीच नाही, काय बोलू लागला?" तर याचा अर्थ काय आहे? तर इंद्रिय नष्ट झाल्यावर आपल्याला प्रत्यक्षाचं मर्यादा तिथं आपल्याला जाणवते. मनोअवस्था म्हणजे मनाच्या अनवस्थेमुळे किंवा मनाशी एकाग्रता नसल्यामुळे ज्ञान प्राप्त होत नाही. भौतिक शास्त्राच्या तासामध्ये मन लागल्याने ज्ञान होत नाही. जसं आता आपण बसलेलोय विचारात आहे. माझं पण लग्न होणार आणि समोर लेक्चर चालू आहे. हे लेक्चर चालू आहे आणि तो विचार करत आहे, माझं पण लग्न होणार. मला पण हुंडा भेटणार, गाडी भेटणार आणि हे लेक्चर चालू आहे, आहे ना? पण तुम्हाला ते समजत आहे का? तर नाही. याला काय म्हणतो आपण? प्रत्यक्ष प्रमाण म्हणतो. प्रत्यक्ष प्रमाणची एक मर्यादा म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? प्रत्यक्ष बाधक हेतू सुद्धा म्हणू शकतो. याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. भौतिकशास्त्राच्या तासामध्ये मन लागल्याने ज्ञान प्राप्त होत नाही. ठीक आहे. सौक्ष्म्यात म्हणजे अतिसूक्ष्म ज्ञानाची प्राप्ती होत नाही. अतिसूक्ष्मतेमुळे काय होत नाही? तर ज्ञानाची प्राप्ती होत नाही. जसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात, सॉरी धुळीचे कण दिलेले इथं. तर धुळीचे कण आपल्याला दिसत नाही. डोक्यावरती लिखा आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. हे काय झालं? सूक्ष्मात झालं. व्यवधानात म्हणजे व्यवधान म्हणजे आवरणमुळं वस्तू दिसत नाही. म्हणजे शरीरवरली आपल्याला फुफ्फुस आहे. ठीक आहे. म्हणजे लंग्स आहे. पण ते आपल्याला दिसतात का बरं का? नाही दिसत. पण ते आहे ना आतमध्ये. त्याच्यामुळं हे व्यवधानात आहे. त्याच्यावरती आवरण आहे. त्या कारणामुळे ते दिसत नाही. अभिवावत म्हणजे दुसरा अर्थ पराभव आहे. एका मोठा आवाज, आता एका गाडीचा आवाज आला आणि तुम्ही छोटा आवाज काढला. एखादा एकदम म्हणजे बमचा आवाज आला एखादा. आणि बमच्या आवाजामध्ये तुम्ही ओरडलं, तर तो आवाज येणार का? तर नाही. याला काय म्हणतो आपण? अभिवावत म्हणजे एक अर्थ, दुसरा अर्थ पराभव आहे. म्हणजे एक एक वस्तू, एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला काय करते? दाबून देते, त्याचा पराभव करते. त्याला अभिवावत म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सामीभिवरात म्हणजे वस्तू राशीत मिसळल्याने वस्तू कळत नाही. म्हणजे अडल्ट्रेशन इन शॉर्ट. उदाहरण एका प्रकारचे तांदूळ दुसऱ्या तांदूळात टाकल्यास तांदूळ प्रकार समजत नाही. आता इंद्रिय प्राप्यकारित्व काय आहे? तर सरळ-सरळ मी समजून देतो तुम्हाला. इंद्रिय विषय कसा ग्रहण होतो? याला इंद्रिय प्राप्यकारित्व असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर आत्मा, मन, इंद्रिय यांच्या अर्थाचे संयोग. चरकानुसार स्पर्शेंद्रिय सर्व शरीरव्यापी जिथे-जिथे स्पर्शेंद्रिय आहे तिथे-तिथे मन संचार व मन संयोग होतो. ज्ञानेंद्रिय सर्व व्यापक असल्यामुळे चक्षुरादी इंद्रियांना रूपादीचे ग्रहण होते. मन इंद्रियासहित विषय आकलन, गुणत व दोषित विषय बुद्धी पुढे ठेवतो. बुद्धी निर्णयानुसार कर्मेंद्रियांना कृती करण्याची आज्ञा देते. शॉर्टमध्ये चरकनुसार आपण बघून घेऊया तर आत्मा, मन, इंद्रिय यांचा संयोग होतो. संयोग झाल्यानंतर स्पर्श ज्ञानेंद्रिय जे आहे, त्वचा जी आहे, ती सर्व शरीरव्यापी आहे. सर्व व्यापी असल्यामुळे शरीरावरती मनाचा स्पर्श ज्ञानेंद्रिय संयोग होतो. संयोग झाल्या कारणामुळे बुद्धीकडे ते आकलन होते. बुद्धीकडे आकलन झाल्यानंतर निर्णय कर्मेंद्रियाद्वारे घेतला जातो. हेच काय आहे? इंद्रिय प्राप्यकारित्व आहे. आता
आचार्य सुश्रुत व आयुर्वेदानुसार कसं होतं इंद्रिय प्राप्तकारीत्व, तर महाभूताचे अधिक्य इंद्रियात असते, त्या गुणाचे ग्रहण होते, इंद्रियाचा विषय निश्चित होतो, विषय ग्रहण जेव्हा मनाशी संयोग झाला तेव्हा ज्ञानप्राप्ती होते. आयुर्वेदात विविध यंत्राच्या साहाय्याने प्रत्यक्ष ज्ञानाचे मर्यादाचा विस्तार. ठीक आहे. जसा श्रोत्र प्रत्यक्ष आवाजाचे ज्ञान होत नाही, स्टेथोस्कोप जलसंचिती म्हणजे शिफ्टिंग डलनेसने होतो, आटोपने होतो. ठीक आहे. तर हे श्रोत्र प्रत्यक्षाचं एक मर्यादा आहे. स्पर्श ज्ञाने स्पर्श प्रत्यक्ष दर्शन स्पर्शन विविध अवयवचे यकृत क्रियावृद्धी, शरीराचे तापमान, कठीण मृदू खर वृक्षाचे ज्ञान इत्यादी स्पर्श प्रत्यक्षाचे काय आहे एक मर्यादाचा विस्तार केलेला आहे. चक्षु प्रत्यक्षाचं मलमूत्र रक्तपित्त नीलवर्णाचे परीक्षण, एक्स-रे, सोनोग्राफी, मायक्रोस्कोप आणि अल्ट्रासाउंड. ठीक आहे. रसना प्रत्यक्षाचं रासायनिक द्रव्य वापरून परीक्षण, घ्राण प्रत्यक्षाचं प्राकृत व विकृत गंधाचे परीक्षण, गंध मल मूत्र वमन याचे परीक्षण इत्यादी. आता इंद्रिय विज्ञानमध्ये तर उत्पत्ती कशी झाली इंद्रियाची सगळ्यावर तर आयुर्वेदानुसार उत्पत्ती कशी झाली आपण मागच्या वन शॉटमध्ये बघितलं की उत्पत्ती अवक्त महत्त अहंकार पंचतन्मात्रा निर्मिती पंचमहाभूत पासून एकादश इंद्रिय तयार होतात. ठीक आहे. तर आयुर्वेदाने इंद्रियाची उत्पत्ती पंचमहाभूतून झाली आहे असे सांगितले आहे. हे तर आपल्याला पण माहित आहे. आणि सांख्य मतेनुसार इंद्रिय सात्विक अहंकारापासून राजसिक अहंकाराच्या साह्याने उत्पन्न झाली व एकदश इंद्रिय अपांचभौतिक मांडली त्यांनी. ठीक आहे. कोणी सांख्यमतनुसार. वैशिष्टिकानुसार तर परमाणुवाद त्यांनी मांडला. उदाहरण चक्षुरेंद्रिय रूप ग्रहण तेज महाभूत तेज परमाणूपासून त्याची उत्पत्ती झाली. इंद्रिय भेद व संख्या तर करण बाह्यकरण दशविधकरण अंतकरण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट खूप जास्त इम्पॉर्टंट हा चार्ट आहे. तर बाह्यकरण मध्ये पंचेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहे आणि अंतकरण मध्ये सांख्य योग आणि वेदांतनी वेगळे वेगळे मानलेले आहे. तर बाह्यकरण मध्ये दशविधकरण कोणते कोणते सांगा बरं का मला. तर पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. पंचकर्मेंद्रिय कोणते कोणते श्रोत्र स्पर्श चक्षु रसना घ्राण आणि पंचकर्मेंद्रिय वाक पाणी पाद पायू उपस्य. ठीक आहे. आणि अंतःकरणमध्ये सांख्याने 3 मानले, मन बुद्धी अहंकार, योगनी 4 मानले, मन बुद्धी अहंकार चित्त आणि वेदांतनी 5 मानले. मन बुद्धी अहंकार चित्त आत्मा. ठीक आहे. हे इंद्रियाची भेद व संख्या आहे. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतर इंद्रिय पंचपंचक व्हेरी 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 इम्पॉर्टंट इंद्रिय तुल्य योनित्व सुद्धा त्याला म्हणू शकतो आपण. तर इंद्रिय तुल्य योनित्व जर का तुम्हाला दिसलं तर कन्फ्यूज करून जाऊ नका. याचा अर्थच इंद्रिय पंचपंचक असा होतो. तर पंचज्ञानेंद्रिय सगळ्यात अगोदर पंचेंद्रिय त्याचे द्रव्य असतात, पंचेंद्रिय त्यांचे अधिष्ठान असतात आणि पंचेंद्रिय अर्थ असते आणि पंचेंद्रिय बुद्धी असते. तर पंचेंद्रिय कोणते कोणते आपल्याकडं तर श्रोत्र स्पर्शन चक्षु रसना घ्राण. पंचेंद्रिय द्रव श्रोत्रचा आकाश, पंचेंद्रिय अधिष्ठान काय त्याचं श्रोत्रचं कर्ण 2 आहे संख्यामध्ये. पंचेंद्रियाचा अर्थ काय तर शब्द आहे आणि पंचेंद्रिय बुद्धी काय तर श्रोत्र बुद्धी आहे. स्पर्शांचे पंचेंद्रिय द्रव्य कोणते तर वायू, पंचेंद्रिय अधिष्ठान कोणतं आहे तर त्वचा, पंचेंद्रिय अर्थ काय आहे त्याचा तर स्पर्श आहे. ठीक आहे. आणि पंचेंद्रिय बुद्धी स्पर्शन बुद्धी. चक्षुचं तेज आहे पंचेंद्रिय द्रव, पंचेंद्रिय अधिष्ठान नेत्र 2 आहे संख्यामध्ये. पंचेंद्रियाचा अर्थ काय रूप आहे आणि पंचेंद्रियाचं बुद्धी काय तर चक्षुबुद्धी. रसना बघितला आपण तर पंचेंद्रिय द्रव्य काय रसनाचं जल आहे, पंचेंद्रिय अधिष्ठान काय तर जीवा आहे आणि पंचेंद्रिय अर्थ काय तर रस आहे आणि पंचेंद्रिय बुद्धी रसना बुद्धी आहे. आता पंचेंद्रिय घ्राण आहे आपल्याकडं तर घ्राणचं काय आहे तर पृथ्वी पंचेंद्रिय द्रव्य आहे, पंचेंद्रिय अधिष्ठान नासा आहे, पंचेंद्रिय अर्थ गंध आहे आणि पंचेंद्रिय बुद्धी घ्राण बुद्धी आहे. ठीक आहे. आता कर्मेंद्रियाचं बघितलं आपण तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर हस्त पाद गुद उपस्य जीवा. ठीक आहे. पाणी पाद पायू उपस्यचा जीवा. ठीक आहे. चालेल. वाक पण आपण त्याला म्हणू शकतो. एक मिनिट फक्त. वाक पाणी पाद पायू उपस्यचा. ठीक आहे. तर हस्त पाद गुद उपस्य जीवा. तर सगळ्यात अगोदर आपल्याकडं हस्त आहे, चरकमत कार्य धारण आहे याचं, सांख्यमत कार्य आदान आहे आणि महाभूत अधिक्य वायू आहे. पाद चरकमत गमन आहे, सांख्यमत विहरण आहे आणि महाभूत अधिक्य तेज याच्यामध्ये आहे. गुद म्हणजे पायू तर चरकमत मलविसर्जन, सांख्यमत उत्सर्जन आणि महाभूत अधिक्य जल. त्याच्यानंतर उपस्य आहे तर मूत्र आणि विसर्जन चरकमतनुसार, सांख्यमतनुसार काय तर आनंद आहे आणि महाभूत अधिक्य पृथ्वी आहे याच्यामध्ये. जीवा वाक पाणी आणि सांख्यमतनुसार वचन आहे आणि महाभूत अधिक्य आकाश आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो इथं आपलं कोणतं चॅप्टर संपलं तर प्रत्यक्ष प्रमाण. याच्यानंतर अनुमान प्रमाण बघून घेऊ.
आता याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपला कोणता आहे तर अनुमान प्रमाणे. बघा याची निरुक्ती काय, तर अगोदर मी तुम्हाला वेटेज सांगून देतो. तर या अनुमान प्रमाण मधून कमीत कमी एक LAQ तर फिक्स येणार आणि 2 SAQ तुमचे बनवू शकतात. तर अगदी महत्वाचा हा चॅप्टर आहे तुमच्यासाठी. तर शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला याच्यामधून क्लॅरिटी आली पाहिजे. एकदम सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. तर बघून घेऊया आपण सगळ्यात अगोदर निरुक्ती. तर अनुमतीकरणम अनुमानम, एकदम सिंपल अर्थ याचा काय माहितीये का, अनुमिती हा अनुमानाने होणारा यथार्थ अनुभव प्रकार होय. अगोदर हेतू म्हणजे प्रत्यक्षाने कारण पाहून त्यानंतर त्याच्या आधारे वर अप्रत्यक्ष अशा विषयाचे ज्ञान करून देणारे प्रमाण म्हणजे अनुमान. ठीक आहे. उदाहरण समजा, यत्र यत्र धूर तत्र तत्र अग्नी, म्हणजे धूर जिथं असतो तिथं अग्नी असते हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. म्हणजे एक साधारण गोष्ट आहे की अनुमान लावून आपण कोणती गोष्ट सिद्ध करत असतो आणि तो जो ज्ञान असतो तो यथार्थ अनुभव असतो, म्हणजे अगोदर घेतलेला अनुभव असतो आणि तो एक यथार्थ ज्ञान आपल्याला त्यामुळं प्राप्त होतो. त्यालाच आपण काय म्हणतो, अनुमान असं म्हणतो. तर धूर दिसल्यावर अग्नी ज्ञान करून देणे, म्हणजे धूर दिसला आपल्याला तर आपल्याला काय वाटतं तिथं अग्नी असू शकते. ठीक आहे. आता याची लक्षणं काय आहे अनुमान प्रमाणची, तर युक्तीच्या अपेक्षेने केलेला तर्क. युक्तीच्या अपेक्षेने केलेला तर्क म्हणजे की युक्ती, पहिले घेतलेली युक्तीने केलेला अपेक्षाने केलेला तर्क. तर्क अप्रत्यक्ष ज्ञान आहे. तर्क काय आहे तर अप्रत्यक्ष ज्ञान आहे. युक्ती म्हणजे पदार्थ विज्ञानातील व्याप्ती अनुमानासाठी अत्यंत आवश्यक असते. ठीक आहे. आता अनुमानाने ज्ञान होण्यासाठी आवश्यक घटक कोणते कोणते आहे, तर हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये 14 पॉइंट आहे, ज्याच्यासाठी काय लागतात, अनुमान ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे आवश्यक घटक आहे. किती घटक आहे ते, तर 14 घटक आहे. बघून घ्या एकदा, 14च आहे का, हो 14च आहे. तर 13 आहे सॉरी. तर हे 13 घटक तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे. आणि बघून घेऊया आपण एक एक करून. तर हेतू, हेतू याचा अर्थ काय, ज्याच्या साह्याने साध्याचे ज्ञान होते. साध्याचे म्हणजे जे साध्य होतं, साध्य करायचं आहे आपल्याला, याच्या साह्यानेच ते साध्य होऊ शकते. जसं उदाहरण इथं धूर दिलेलं आहे. आता सगळ्यामध्ये आपण काय करून घेऊया, अनुमान मध्ये जेवढं पण आहे त्याच्यामध्ये यत्र यत्र धूम तत्र तत्र अग्नी, म्हणजे जिथं जिथं धूर असतो तिथं तिथं अग्नी असते, असं आपण एक उदाहरण घेऊया. त्याच्यावरूनच आपण हे सगळं समजून घेऊया. त्याच्यानंतर साध्य, हेतूद्वारे ज्याची सिद्धी होते, म्हणजे जे हेतू आहे त्याच्याद्वारे काय होते, त्याची सिद्धी होते, त्याला काय म्हणतो आपण, जसं हेतू धुरावरून अग्नीचे ज्ञान होते, त्याला काय म्हणतो आपण, साध्य म्हणतो. आता पक्ष म्हणजे ठिकाण, साध्य विषय संशय, म्हणजे धूर दिसणार पर्वतावर. आता धूर कुठं दिसू शकतो आपल्याला, पर्वतावर दिसू शकतो. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, पक्ष. म्हणजे जिथं ठिकाण काय आहे, जिथे साध्य विषय संशय आहे, जे ठिकाण आहे त्याला आपण काय म्हणतो, पक्ष. आता पक्षता म्हणजे साध्य असून सिद्ध व्हायचे असते. आता पक्षता म्हणजे ते साध्य आहे पण सिद्ध झालेलं आहे का, नाही. तर सिद्ध कशामुळे होऊ शकतं, सापेक्ष, म्हणजे ज्या ठिकाणी साध्य निश्चयाने राहते, उदाहरण धूर व अग्नी एकत्र असणारे स्वयंपाकघर हे सापेक्ष आहे. म्हणजे आपण अगोदर, सापेक्षाचा अर्थ काय आहे की आपण अगोदर बघितलेलं आहे की ज्या ठिकाणी साध्य निश्चयाने राहते, म्हणजे स्वयंपाकघरात आपण काय बघितलेलं आहे की जर का अग्नी धूर असतो तिथं, है ना, धूर असतो तर तिथं अग्नी सुद्धा असते. हे कुठं बघितलेलं आहे आपण, तर स्वयंपाकघरामध्ये बघितलेलं आहे. तर हे काय झालं, सापेक्ष. आता विपक्ष म्हणजे काय, ज्या ठिकाणी साध्याचे निश्चयाने अभाव असते, म्हणजे ज्या ठिकाणी साध्याच्या निश्चयाने अभाव असते, म्हणजे ज्या ठिकाणी असूच शकत नाही ती गोष्ट, त्याला विपक्ष म्हणतात. म्हणजे सरोवर जिथे आहे तिथं अग्नी असू शकते का, तर नाही. याचा अर्थ काय झाला, विपक्ष झाला. आता याच्यानंतर असते व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय, हेतू आणि साध्य याच्यातील अतूट संबंध, म्हणजे एक अतूट संबंध असतो, त्याला आपण काय म्हणतो, हेतू आणि साध्यामधला जो अतूट संबंध आहे त्यालाच आपण व्याप्ती म्हणतो. उदाहरण इथं काय दिलेलं आहे, जिथे जिथे धूर तिथे तिथे अग्नी नियमाने असतोच. ठीक आहे. आता व्यापक म्हणजे व्यापणारा, साध्य नेहमी व्यापक असतो, म्हणजे अग्नी काय आहे, व्यापक आहे इथं. आणि व्याप्य म्हणजे व्यापला जाणारा, जो व्यापला जात आहे त्याला व्याप्य म्हणतात. त्याला तो कोण आहे, तर हेतू नेहमी व्याप्य असतो. जसं की उदाहरण दिलं धूर. आता पक्षधर्मता, याचा अर्थ काय, व्यापाचे पक्ष वयावर राहणे, म्हणजे व्यापाचे जे पक्ष आहे ते बराबर राहणे, म्हणजे हेतू पक्षावर राहणे. ठीक आहे. हेतू पक्षावर राहणे याला पक्षधर्मता म्हणतात. म्हणजे धुराचे पर्वतावर राहणे, म्हणजे धूर पर्वतावर असू शकतो पण तो सरोवरमध्ये असू शकतो का, नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर परामर्श, म्हणजे व्याप्तीने युक्त असे पक्षधर्मताचे ज्ञान. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, परामर्श म्हणतो. व्याप्तीने जे युक्त असतात त्याला, त्या पक्षधर्मतेचे ज्ञानला आपण काय म्हणतो, परामर्श म्हणतो.
आता अनुमिती म्हणजे परामर्शातून होणारे ज्ञान म्हणजे अनुमिती होय. आता अनुमिती काय आहे, तर परामर्शने जो ज्ञान प्राप्त झाला त्यांना अनुमिती असं म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर अनुमान. अनुमान कसं, की अनुमितीसाठी बुद्धीमध्ये झालेला काय एक अनुमितीसाठी ज्ञानासाठी बुद्धीमध्ये झालेला एक अनुमान, त्याला आपण काय म्हणतो, अनुमान असं म्हणतो. आता अनुमानचे प्रकार किती आहे, तर अनुमानचे वेगळे वेगळ्या आचार्यानुसार वेगवेगळे काय सांगितण्यात आलेले आहे, तर वेगळे वेगळ्या आचार्यांनी त्याचे वेगळे वेगळे काय सांगितलेले आहे, प्रकार सांगितलेले आहे. जसं चरकोक तुम्हाला विचारलं, ज्ञान दर्शनोक्त विचारलं, तर्कसंग्रहानुसार विचारलं, तर तिन्हीचे वेगवेगळे आहे. ठीक आहे. पण जे चरकोक्त आणि न्यायदर्शनयुक्त आहे ते नियर अबाउट सेमच आहे. तर चरकोक्त काय सांगतात, भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन. न्यायदर्शनयुक्त काय सांगतात, शाश्वत, पूर्ववत आणि सामान्यतो दृष्टांत. आणि तर्कसंग्रह काय सांगतात, स्वार्थ अनुमान आणि परार्थ अनुमान. आता तुम्हाला जर का फक्त एवढं विचारलं अनुमानचे प्रकार सांगा, तर तुम्हाला तिन्हीनुसार एक्सप्लेन करायचे. जर का तुम्हाला असं विचारलं प्रश्नामध्ये की चरकोक्त अनुमान प्रकार सांगा, न्यायदर्शनोक्त अनुमान प्रकार सांगा, तर मग तुम्हाला हे लिहायचंय. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके, त्यांच्यानुसार लिहायचंय मग. ओके, आता चरकानुसार आता आपण अनुमान, लक्षण व भेद बघून घेऊया. भेद म्हणजे प्रकारच होय. तर लक्षण काय आहे, तर म्हणजे अनुमानचं लक्षण काय आहे, अनुमान खलु तर्कयुक्ती अपेक्षा. ठीक आहे, समजलं? हे काय त्याचं लक्षण आहे. ठीक आहे, चालेल. आता अनुमानचे भेद किती आहे, तर 3 सांगितलेले. कोणी 3 सांगितलेले, तर आचार्य चरकांनी. कोणते कोणते, वर्तमान, भूतकालीन आणि भविष्यकालीन. ठीक आहे, चला आता एकदम सिंपल भाषामध्ये समजवतो. वर्तमान म्हणजे जे अप्रत्यक्ष अग्नीच्या धुरावून अग्नीचे अनुमान लावणे. आत्ताच आपण वर्तमानचं उदाहरण बघितलेलं आहे इथं. ठीक आहे, म्हणजे जे अप्रत्यक्ष आहे, म्हणजे आपल्याला दूर दिसत आहे पण अग्नी नाही दिसत आहे, पण आपण त्या 13 घटकाने अंदाज लावून तिथं हे सिद्ध केलेलं आहे, हे निश्चिती केलेली आहे की तिथं अग्नी असू शकते, परंतु ते सिद्ध झालेलं नाही. ठीक आहे, हे अप्रत्यक्षावरून आपण अग्नीचं काय केलं, अनुमान लावलं. भूतकालीनचं उदाहरण काय, भूतकालीनचं अर्थ काय बघा, तर वर्तमान हेतूवरून अप्रत्यक्ष भूतकाळातील साध्याचे अनुमान लागणे. जसं गर्भ दर्शनावरून मैथुनाचे अनुमान. समजा एखादी जी महिला आहे, जी एखादी विमीन आहे, जर का ती ग्रेविडा असेल, ग्रेविडा म्हणजे प्रेग्नेंट असेल, तर त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो, कारण भूतकाळमध्ये काही ना काही मैथून झालेला असेल, फर्टिलायझेशन झालेला असेल, तेव्हा कुठेतरी काय झालेलं आहे इथं आपल्याला तर अनुमान दिसत आहे भूतकालीन, याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे जे कार्य घडून आलेलं आहे त्याच्यावरून कारणची निश्चिती करणे, याला काय म्हणतो आपण, भूतकालीन असं म्हणतो. त्याच्यानंतर भविष्यकालीन. भविष्यकालीनचा अर्थ काय, तर वर्तमान हेतूवरून अप्रत्यक्ष अशा भविष्य काळातील साध्याचे अनुमान करणे. कारणावरून कार्याचे अनुमान लावणे. जसं बीजावरून वृक्षाचे ज्ञान. उदाहरण समजवतो मी तुम्हाला. जर का तुम्ही एखाद्या केळीचं किंवा कशाचं पण एक बीज बघितलं, ठीक आहे, समजा गहूचं बीज बघितलं तुम्ही, तर तुम्हाला लगेच समजून जातं हे बीज जर का आपण कशात टाकलं, सॉइल मध्ये टाकलं, तर नंतर ते त्याला ऋतू वगैरे सगळं व्यवस्थित मिळालं, तर कुठंतरी जाऊन हा काय बनणार आहे, तर आपलं झाड बनणार आहे, वृक्ष बनणार आहे. तर हे काय आहे, भविष्यकालीन आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके, आता हे जे आहे ना, अनुमान प्रकार, हेतू आणि साध्य, हे समजून घ्या. तर वर्तमानकालीन मध्ये हेतू वर्तमान काळातच असतो आणि साध्य जे करायचं आहे आपल्याला ते पण वर्तमान काळामध्ये असतो. भूतकालीन मध्ये हेतू वर्तमान काळात असतो, पण साध्य भूतकाळात करायचं असतं आपल्याला, है ना. त्याच्यानंतर भविष्यकालीन मध्ये वर्तमान काळात हेतू असतं, म्हणजे हेतू म्हणजे ज्याच्यावरून आपण अंदाज लावत आहे, आणि साध्य म्हणजे ज्याच्यावरून आपण अंदाज लावत आहे की हा हे असं असू शकतं, आणि साध्य म्हणजे ते झालंय. ठीक आहे, तर साध्य आपण भविष्य काळामध्ये करू शकतो भविष्यकालीनचं. समजलं तुम्हाला एवढं? चालू पुढं मी. ओके, चला. त्याच्यानंतर न्याय दर्शनयुक्त. तर न्याय दर्शनयुक्त आणि चरकयुक्त जे आहे दर्शनयुक्त, ते सारखेच आहे अनुमानाचे प्रकार. फक्त एवढं लक्षात ठेवा, पूर्ववत म्हणजे भविष्यकालीन, पूर्ववत शाश्वत म्हणजे भूतकालीन जे झालेलं आहे ते, आणि सामान्य तो दृष्टांत म्हणजे वर्तमानकालीन. बाकी कॉन्टेंट सेम आहे. चालेल, आता पुढे चालूया आपण. तर्कसंग्रहानुसार तर स्वार्थ अनुमान म्हणजे स्वतःचा संशय दूर करण्यासाठी केलेला अनुमान, याला स्वार्थ अनुमान म्हणतो आपण. ठीक आहे, 3 अवस्था याचे खालील प्रमाणे दिलेले: हेतू दर्शन, साध्य संशय, व्याप्ती स्मरण, लिंग परामर्श आणि अनुमिती.
ठीक आहे. तर हेतू दर्शन काय आहे तर हेतू दर्शन म्हणजे पक्षावरून हेतू दिसणे, जसे पर्वतावर धूर दिसणे. सगळ्यात अगोदर आपल्याला काही सिद्ध करायचं आहे, स्वतःला सिद्ध करायचंय, याला काय म्हणतो आपण स्वार्थ अनुमान. स्वार्थ अनुमान. मला स्वतःला सिद्ध करायचंय आणि नंतर दुसऱ्याला सिद्ध करवायचंय की हा बहुत तिथं अग्नी आहे. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की सगळ्या पुस्तकामध्ये अग्नी आणि धूरचं उदाहरण दिलेलं आहे, तर सगळ्याकडे आपण अग्नी आणि धूरच काय करू उदाहरण घेऊया. ठीक आहे. तर मला स्वतःला सिद्ध करायचंय, तर्कसंग्रहानुसार अनुमानचे प्रकार सांगितले त्यांनी. तर मला स्वतःला काय करायचंय सिद्ध करायचंय, याला स्वार्थ अनुमान म्हणतो. तर मी स्वतः कसं ते सिद्ध करेल मला स्वतःला, तर सगळ्यात अगोदर मी हेतू बघेल की तिथं धूर आहे का. आता तिथं धूर दिसला मला म्हणजे पक्षावर काय आहे, पक्ष हेतू दिसणे, म्हणजे जसे पक्षावर हेतू दिसला मला. कुठं हेतू काय दिसला, पक्षावर हेतू दिसला म्हणजे पर्वतावर मला काय दिसलं बो, तर पर्वतावर मला धूर दिसला. आता साध्य संशय मला म्हणजे आता जे तिथं अग्नी असेल का हे सिद्ध करायचंय. तर मी काय करेल, तर त्या हेतूने युक्त पक्षावर साध्याची अस्तित्वाविषयी संशय निर्माण होणे. म्हणजे दूर दिसतोय म्हटल्यावर तिथे अग्नी सुद्धा असेल अशी शंका येणे. ठीक आहे. शंका तर येईल ना मला की यार तिथं धूर दिसत आहे, याचा अर्थ तिथं अग्नी पण असू शकते, है ना. आता याच्यानंतर व्याप्तिस्मरण म्हणजे त्यानंतर मी आठवण करेल की यार मी कुठंतरी काय बघितलेलं आहे, मी स्वयंपाक घरामध्ये होतो, तिथं पण धूर होता आणि तिथे पण अग्नी होती, याचा अर्थ इथं पण अग्नी असू शकते. याला काय म्हणतो आपण व्याप्तिस्मरण असं म्हणतो. त्याच्यानंतर लिंग परामर्श म्हणजे वरील प्रमाणे अग्नीचे व्यापलेल्या धूर त्या पर्वतावर आहे व स्वयंपाक घरात सुद्धा त्या व्याप्तीचे संबंधित आहे. याला काय म्हणतो आपण, आता सांगितलं मी व्याप्तिस्मरण केलं मी की मला स्वयंपाक घरामध्ये ते दिसलं होतं. ठीक आहे. आता इथं पण मला ते दिसत आहे म्हणजे इथं पण ते असू शकतं. याला काय म्हणतो आपण लिंग परामर्श. त्याच्यानंतर अनुमिती म्हणून त्या पर्वतावर सुद्धा अग्नी असेल असे ज्ञान होणे. ठीक आहे. म्हणून त्या पर्वतावर सुद्धा अग्नी असू शकते. ठीक आहे. असं मला ज्ञान झालं, यालाच अनुमिती म्हणतात. आता परार्थ अनुमान म्हणजे मला दुसऱ्याला, आता तुम्हाला एक्सप्लेन करायचंय की बहुत त्या पर्वतावर अग्नी आहे, तर मी काय करणार, तर ते बघून घेऊया. परार्थ अनुमानचा अर्थ काय ते समजून घ्या. स्वतः संशय दूर होऊन अनुमिती ज्ञान झाल्यानंतर इतराच्या मनातील संशय दूर करण्यासाठी जे अनुमान केले जाते दुसरे नाव पंचावय वाक्य असे आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज पंचावय वाक्य, तर तेच मी सांगणार आहे तो तुम्हाला एक एक करून. तर पंच अवयव वाक्य कशामध्ये सांगितलेले आहे, तर परार्थ अनुमान मध्ये सांगितलेले आहे. पहिली गोष्ट ही. ठीक आहे. प्रतिज्ञा हेतू उदाहरण उपनय निगमन आणि पंचावयव, हे पंचावयव आहे. कोणते कोणते, प्रतिज्ञा हेतू उदाहरण उपनय निगमन आणि निगमन. ठीक आहे. हे काय आहे तर पंचावय वाक्य आहे. तर सगळ्यात अगोदर मी प्रतिज्ञा घेईल, जे सिद्ध करायचे त्याचे उच्चार करणे. जसं हे पर्वतावर अग्नियुक्त आहे, मी तुम्हाला समजवत आहे की आपण ट्रिप मध्ये गेलो. ठीक आहे. आपण सगळ्याचे सगळे आता तिथं आपण बघितलं ते तिथं मला काय दिसलं, धूर दिसलं पर्वतावर. तर सगळ्यात अगोदर मी माझे संशय स्वार्थ अनुमान करून घेईल, है ना. नंतर तुम्हाला समजवायचा प्रयत्न करेल. तर मी काय करणार, सगळ्यात अगोदर मला काय हे पर्वतावर अग्नियुक्त हे मला सिद्ध करून देईल. याला काय म्हणतो आपण प्रतिज्ञा. जे सिद्ध करायचे त्याचे उच्चार करणे. म्हणजे तुम्हाला सांगाल, बाळांनो, मित्रांनो, हे या पर्वतावर आहे ना अग्नी आहे, हे सगळ्यात अगोदर सांगेल मी. ठीक आहे. त्याच्यानंतर हेतू म्हणजे प्रतिज्ञेवरील का किंवा कशावर असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देईल. आता तुम्ही सांगाल मला की यार कस का दादा, तिथं तर आम्हाला काहीच दिसत नाहीये. तर मी तुम्हाला सांगाल, अरे थांब, तिथं बघ अग्नी आहे, सॉरी तिथं आहे ना धूर आहे बघ, म्हणून इथं अग्नी सुद्धा असू शकते, असं मी हेतू निर्माण करेल. आता उदाहरण देईल तुम्हाला मी, जे जे धूमवान ते ते अग्निमान. आता तुम्हाला सांगेल, पण तुम्ही बघितलं का की जिथं जिथं धूम असते तिथं तिथं अग्नी असते. उदाहरण देईल तुम्हाला मी, स्वयंपाकघरामध्ये बघितलेलं असते. तर तुम्हाला वाटेल अरे हो, आम्ही स्वयंपाकघरामध्ये बघितलेलं. त्याच्यानंतर काय सांगाल, उपनय म्हणजे उदाहरणाच्या अनुसार साध्याचे समर्थन करणे. उदाहरण काय याचं, तर पर्वतावर सुद्धा वनी वाप्य अशा धुराचे युक्त आहे. बघा त्या पर्वतावर सुद्धा काय आहे, तर वनी व्याप्य अशा धुराने युक्त आहे, तिथं पण धूर आहे. आता निगमन म्हणजे वरील 4 अवयवाच्या आधारावर निष्कर्ष निघतो, म्हणून या पर्वतावर अग्नी आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. ओके. आता याच्यानंतरची गोष्ट बघून घेऊया आपण. व्याप्तीचे प्रकार किती आहे, तर 2 आहे. अन्वय व्यतिरिक्त. अन्वय म्हणजे होकारात्मक विधानाने सिद्ध होणारी एकाच्या उपस्थिती असल्यावर सुद्धा उपस्थित असणे, म्हणजे याला अन्वय व्याप्ती म्हणतो. यत्र यत्र धूम तत्र तत्र अग्नी.
व्यतिरिक व्याप्ती म्हणजे काय? अभावाने सिद्ध होणारी व्याप्ती म्हणजे व्यतिरिक व्याप्ती होय. ठीक आहे. एक अभाव राहिल्यावर दुसऱ्याचा सुद्धा अभाव राहणे, म्हणजे जिथे अग्नी नाही तिथे दूर नाही, जिथे अग्नी नसते तिथे दूर पण नसते. ठीक आहे. आता अन्वय व व्यतिरिक लिंगाचे 3 प्रकार पडतात. म्हणजे अन्वय व व्यतिरिक लिंगाचे 3 प्रकार पडतात. ते कोणते? केवल अन्वयी लिंग हेतू, केवल व्यतिरिक हेतू. ठीक आहे. आता ते बघू आपण. तर केवल अन्वयी लिंग हेतू म्हणजे केवल अन्वयी हेतू हा असा ज्याने फक्त अन्वयात्मक विधानाचे अनुमान सिद्ध होते, व्यतिरिकाने अनुमान सिद्ध होत नाही, कारण तो तसा दृष्टांत नसतो. याला काय म्हणतो आपण? केवल अन्वयी लिंग हेतू. ठीक आहे. चालेल. आता केवल व्यतिरिक असा हेतू ज्याने फक्त व्यतिरिक व्याप्तीने अनुमान सिद्ध होते, अन्वयाने सिद्ध होत नाही, याला काय म्हणतो? केवल व्यतिरिकी. त्याच्यानंतर उदाहरण याचं काय आहे? उदाहरण बघून घेऊया. पृथ्वी अन्य तत्वापेक्षा भिन्न कारण त्याच्या गुणगंध आहे, जो अन्य द्रव्यापेक्षा भिन्न नसतो तो गुणगंध सुद्धा नसतो. ठीक आहे. समजलं तुम्हाला? आता याच्यानंतर अन्वय व्यतिरिक हेतू. तर हे काय? ज्या हेतूने अन्वय व्याप्ती व व्यतिरिक व्याप्ती दोन्ही दृष्टात मिळतात त्याला अन्वय व्यतिरिक हेतू असे आपण म्हणू शकतो. उदाहरण, जिथे अग्नी नाही तिथे धूम सुद्धा नाही. ठीक आहे. जलाशयामध्ये व्यतिरिक्त व्याप्ती म्हणजे अग्नी जलाशयामध्ये असू शकतं का? तर नाही. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतर आपण बघून घेऊया हेतू, व्याख्या व स्वरूप. तर हेतू, व्याख्या आणि स्वरूप काय? तर साध्यतम हेतू. तर पक्षावर साध्य सिद्ध करण्यासाठी दिलेला पुरावा. आता हेतू मी तुम्हाला समजून सांगितलं. नसेल समजलं मागं घ्या आणि पुन्हा बघा व्हिडिओ. ठीक आहे. तर हेतू म्हणजे पक्षावर साध्य सिद्ध करण्यासाठी दिलेला पुरावा. माहित असलेल्या गोष्टीच्या अपेक्षाने अज्ञात गोष्टीचे अनुमान, पक्ष व साध्य यातील दुवा हेतू, याला आपण काय म्हणतो? हेतू असं म्हणतो. ठीक आहे. हेतूला महत्वाचे स्थान. हेतूला काय महत्वाचे स्थान आहे? का महत्वाचे स्थान आहे? कारण साध्य साधक असल्यामुळे याला महत्वाचे स्थान दिलेले आहे. हेतूचे प्रकार 2 प्रकारे हेतूचे प्रकार पडतात. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न LAQ पडणार तर इथूनच पडणार, लिहून घ्या की प्रश्न कुठून पडणार, तर इथूनच पडणार. सद हेतू, असद हेतू. त्याच्यामधून पण काय? तर असद हेतू जास्त प्रोबॅबिलिटी आहे की असद हेतूवर त्याचं काय होणार? जास्त हे पडणार. काय पडणार? जास्त प्रश्न विचारले जाणार. चालेल. तर आता आपण बघून घेऊया सद हेतू आणि असद हेतू. सद हेतू म्हणजे योग्य ज्ञान आणि असद हेतू म्हणजे अयोग्य ज्ञान. सद हेतू म्हणजे योग्य ज्ञान, जे ज्ञान आहे ते बरोबर आहे, एकदम परफेक्ट आहे, त्याला सद हेतू असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर सद हेतूचे 5 लक्षणे असतात. योग्य ज्ञान करून देणारा, साध्याचे सम्यक ज्ञान करून देणारा, आभास उत्पन्न करत नाही, याला आपण काय म्हणतो? सद हेतू म्हणतो. सद हेतू म्हणजे प्रॉपर ज्ञान, त्याला सद हेतू. आणि असद हेतू म्हणजे जे प्रॉपर ज्ञान नाही. ओके. तर सद हेतू म्हणजे काय? योग्य ज्ञान. ओके. तर सद हेतूचे 5 लक्षण कोणते कोणते आहे? म्हणजे यत्र यत्र धूम तत्र तत्र अग्नी, हे बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण? सद हेतू म्हणतो. तर सद हेतूचे 5 लक्षणे आहे. ते काय? पक्षसत्वम म्हणजे पक्षावर हेतूची उपस्थिती असणे. पक्ष काय इथं? तर पर्वत आहे. आणि धूम काय इथं? तर हेतू आहे. तर याला काय म्हणतो आपण? पक्षसत्वम म्हणजे पक्षाचं पक्षावर हेतूची उपस्थिती असणे, याला पक्ष सत्व म्हणतो. ठीक आहे. चाल. आता त्याच्यानंतर सपक्ष सत्व म्हणजे हेतू सापेक्षापेक्षा सुद्धा व पक्षाबरोबर सुद्धा असणे आवश्यक. सामान्य उदाहरण म्हणजे सापेक्ष सत्व म्हणजे स्वयंपाकघरात धूर असणे, हे सापेक्ष आहे. सापेक्ष काय आहे? तर स्वयंपाकघर आहे. आणि धूर काय? तर हेतू आहे. तर सापेक्ष सत्व. त्याच्यानंतर विपक्ष असत्व. विपक्ष असत्व म्हणजे हेतू या विपक्षावर नसावा म्हणजे नकारात्मक. ठीक आहे. उदाहरण, जलाशयामध्ये धूर नसणे, हे काय? विपक्ष असत्व. त्याच्यानंतर असत प्रतिपक्षत्व म्हणजे विरोधी भाव सिद्ध होतो तेव्हा त्या पक्षाला सत प्रतिपक्ष असं म्हणतो आपण. असत प्रतिपक्ष असं म्हणतो. म्हणजे हिम वर्षा व अग्नी या गोष्टी असू शकत नाही, म्हणून पर्वतावर अग्नी व हिम वर्षा होऊ शकत नाही, याला असत प्रतिपक्षत्व असे म्हणतो. अबाधित्व म्हणजे अबाधित नसल्यास हेतू आभास होतो. म्हणजे पर्वतावर अग्नी दिसत असल्यास धूम निरुपयोगी होतो. जर का आपल्याला पर्वतावर अग्नी दिसली तर धूमचा काही अर्थच नाही, याला काय म्हणतो आपण? अबाधित्व. ठीक आहे. त्याच्यानंतर असद हेतू, हेतू आभास. याचा अर्थ काय? तर चुकीचे ज्ञान. हेतूमध्ये सद हेतूचे लक्षणे नसतात. न्याय दर्शन मध्ये असद हेतू, चरकामध्ये अहेतू आणि तर्क संग्रहामध्ये हेतू आभास किंवा दृष्ट हेतू. ठीक आहे. तर चरकानुसार अहेतू किती आहे? तर 3 यांनी सांगितलेले आहे प्रकार. तर्क संग्रहानुसार यांनी 5 सांगितलेले आहे. तर एक एक करून बघून घेऊया आपण. प्रकरणसम, संशयसम, वर्णसम हे चरकांनी सांगितले. आता हेतू आभास मध्ये तर्क संग्रहानुसार किती सांगितले? तर सविचारी, विरुद्ध, सप्रतिपक्ष, असिद्ध, बाधित. आता सविचारी मध्ये पण साधारण, असाधारण, अनुपसाहारी. ठीक आहे. असिद्ध मध्ये आश्रय स्वरूप आणि व्याप्यत्व. ठीक आहे. आता सविचारी हेतू आभास बघून घेऊया आपण.
तर सविचारी हेतुआभास साधारण. ठीक आहे, हेतुआभासचे प्रकार आहे आता हे. तर तर्कसंग्रहानुसार बघून घेऊया, त्याच्यानंतर चर्कानुसार बघून घेऊया. तर सविचारी हेतुआभास मध्ये 3 प्रकार सांगितले. सविचारी हेतुआभास साधारण, असाधारण आणि अनुपसहारी. ठीक आहे, तर सविचारी हेतुआभास साधारण याचा अर्थ काय होतो, तर अनेकांतिक हेतुआभास, हेतू जेव्हा पक्ष, सपक्ष व विपक्ष वर सुद्धा उपस्थित, उदाहरण पर्वतावर अग्नी आहे व तिथे सरोवर सुद्धा आहे. तर असं असू शकतं का, तर हे असं काय नाही, कसं ज्ञान झाला आपला सविचारी साधारण म्हणजे अनेकांतिक हेतुआभास. याला सविचारी हेतुआभास साधारण म्हणजे अनेकांतिक हेतुआभास. म्हणजे हेतूवर जेव्हा पक्ष पण आहे, सपक्ष पण आहे आणि विपक्ष पण आहे. म्हणजे समजून घ्या, पक्ष, सपक्ष, विपक्ष समजलं तुम्हाला पहिले. पक्ष म्हणजे काय, तर सपक्ष म्हणजे काय आणि विपक्ष म्हणजे काय. तर पर्वतावर अग्नी, अग्नी काय झालं, पक्ष झालं है ना, सॉरी, पर्वतावर पक्ष, पक्ष काय झालं, तर पर्वत झालं. आणि सपक्ष म्हणजे सरोवर सुद्धा आहे तिथं आणि पर्वत सुद्धा आहे. ठीक आहे, आणि अग्नी सुद्धा आहे. हे असू शकतं का, तर नाही. तर याला काय म्हणतो आपण, सविचारी हेतुआभास साधारण. असाधारण सविचारी हेतुआभास मध्ये इथे हेतू फक्त पक्षावर राहत असतो, सपक्ष विपक्ष याच्यावर राहत नाही. उदाहरण सांगतो मी तुम्हाला याचं, की हेतू जे आहे ते पक्षावर राहत असतो, सपक्ष विपक्षवर याच्यावर राहत नाही. म्हणजे पृथ्वी द्रव्य इतर पेक्षा भिन्न आहे, कारण त्याच्यामध्ये गंध हा गुण आहे. गंध गुण आहे का, तर नाही. पक्ष काय, तर पृथ्वी आहे. हेतू काय, गंध गुण आहे. साध्य इतर द्रव्यापासून भिन्न आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अनुपसहारी हेतुआभास, पक्षच व्यापक, त्यामुळे अन्वयात्मक व वैतिरिकात्मक देता येत नाही. म्हणजे सर्व अनित्य आहे प्रमेयत्वेमुळे. तर सर्व अनित्य आहे का प्रमेयत्वेमुळे, नाही, असं नाही. तर हे चुकीचं ज्ञान आहे. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतर आता आपण दुसरं बघून घेऊया, विरुद्ध हेतुआभास म्हणजे विरोधी अभाव होणे. ज्या हेतूने साध्य सिद्ध होण्याऐवजी साध्याचा विरोधी भाव सिद्ध होतो, त्याला आपण काय म्हणतो, विरुद्ध हेतुआभास. उदाहरण, मनुष्य अमर आहे कारण तो जन्माला आला. चुकीचं आहे ना, मनुष्य अमर आहे का, तर नाही. म्हणजे इथं साध्य अमरत्व झालं, हेतू काय झालं, जन्माला आलं. पण असं आहे का, तर हे विरोधी अभाव आपल्याला काय दिसत आहे, विरोधी अभाव आपल्याला स्पष्ट करत आहे. त्याच्यानंतर सतप्रतिपक्ष हेतुआभास म्हणजे साध्याचा अभाव सिद्ध करणारा दुसरा हेतू त्याच पक्षावर उपस्थित असणे. म्हणजे सतप्रतिपक्ष हेतुआभास म्हणजे, उदाहरण बघा, मनुष्य अहिंसक कारण तो स्वतः कोणाची हिंसा करत नाही, म्हणून हाच हिंसक कारण इतरांना हिंसा करण्यास सांगतो. म्हणजे मनुष्य मी आहे आणि मग अहिंसक आहे, कारण मी काय करतो, स्वतः हिंसा करत नाही, पण दुसऱ्यांना हिंसा भडकवायला काय करतो, सांगतो. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, सतप्रतिपक्ष हेतुआभास. आता याच्यानंतर असिद्ध हेतुआभास 3 प्रकारचे वरती बघितलं आपण. तर आश्रय असिद्ध म्हणजे अनुमान करताना त्याचा पक्ष उपस्थित नसणे. उदाहरण, आकाशामधील कमळ हे सुगंधी सरोवरातील कमळाप्रमाणे. आकाशात कमळ दिसलं का तुम्हाला कधी, तर नाही. तर हे काय आहे, आश्रय असिद्ध काय आहे, हेतुआभास आहे. त्याच्यानंतर स्वरूप असिद्ध. आता स्वरूप असिद्ध म्हणजे की हेतूचे स्वरूप जसे सांगितले तसे नसणे, साध्यासाठी वापरलेला हेतू पक्षावर नसणे. उदाहरण, शब्द हा गुण आहे कारण तो डोळ्याने दिसतो, पण शब्द हा गुण श्रोत्रेंद्रियाने होते. हे बरोबर आहे का, तर नाही. हे स्वरूप असिद्ध आहे. याच्यानंतर व्यापत्व असिद्ध. व्यापत्व असिद्ध म्हणजे हेतू हा व्याप्य न होता व्यापक असेल. उदाहरण, जिथे जिथे धूर तिथे तिथे अग्नी. हे पण चुकीचं आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. याला काय म्हणतो आपण, व्यापत्व असिद्ध. त्याच्यानंतर बाधित हेतुआभास म्हणजे ज्या हेतूचे साध्याचा अभाव दुसऱ्या प्रमाणाने सिद्ध होतो, त्या हेतूला बाधित हेतुआभास म्हणतात. उदाहरण, अग्नी अनुष्ण असतो कारण तो द्रव्य आहे म्हणून. अग्नी अनुष्ण आहे का, नाही, ते उष्ण आहे. तर हे काय झालं, बाधित हेतुआभास झालं. त्याच्यानंतर चर्कानुसार 3 प्रकार हेतुआभासचे म्हणजे चुकीच्या ज्ञानचे. तर प्रकरण सम हेतू म्हणजे जेव्हा पक्ष व हेतू एकच असतात, अनुमानामध्ये पक्ष, हेतू व साध्य स्वतंत्र असले पाहिजे. उदाहरण, शरीराहून भिन्न असणारा आत्मा नित्य आहे शरीराहून भिन्न असल्यामुळे. हे चुकीचं सेंटेन्स आहे, एकदम चुकीचं आहे. हे हेतुआभास आहे. काय हेतुआभास आहे, शरीराहून भिन्न असणारा आत्मा हा नित्य आहे. का, कारण शरीराहून तो भिन्न आहे. तो भिन्न आहे का, नाही. भिन्न आहे का, तो नाही. ठीक आहे, चाल. त्याच्यानंतर संशय. हेतू संशय निर्माण करण्यास कारणीभूत असे तोच हेतू जर संशय नाहीसा करणारा. उदाहरण, मनुष्य चिकित्सा आहे काय, कारण तो आयुर्वेदाबद्दल काही विषय बोलत आहे. याचा अर्थ काय आहे, संशयम आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आयुर्वेदाबद्दल काही बोलत आहे, तर आपण काय समजून जातो, तो चिकित्सक आहे. पण असं आहे का, तर नाही. खूप सारे लोक आहे इंस्टाग्राम वरती मी बघितलं, तर ते काय लेक्चर झाडतात कशाबद्दल, तर आयुर्वेदाबद्दल. पण ते नेमके
आहे का चिकित्सक ते इन्फ्लुएन्सर आहे, पण स्वतःला डॉक्टर समजत आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला वाटतं अरे अरे आयुर्वेदाबद्दल काही सांगत आहे तो डॉक्टर आहे कारण तो चिकित्सक आहे, कारण तो आयुर्वेद बद्दल सांगत आहे. पण ते खरं आहे का? तर नाही. याला काय म्हणतो आपण? संशयसम. वर्ण्यसम म्हणजे साध्य सिद्ध व्हायचे असते, तसेच दृष्टांत सुद्धा सिद्ध व्हायचा असतो. इथे व्याप्ती सिद्ध होत नाही. म्हणजे उदाहरण बुद्धी स्पर्श योग्य नसल्यामुळे अनित्य आहे जसा शब्द असतो. हे चुकीचं आहे. का? कारण बुद्धी स्पर्श योग्य नसते. आणि समजलं? ओके. याला काय म्हणतो? वर्ण्यसम. ठीक आहे. हे झालं आपलं प्रत्यक्ष प्रमाण. याच्यानंतर नेक्स्ट बघून घेऊया. अनुमान प्रमाण. याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला युक्ती प्रमाण. बघा, युक्तीची निरुक्ती काय? युज्यते संबंधते अनेन इति युक्ती. युक्ती म्हणजे जोडणे, बांधणे, संयोग करणे. अनेक कारणाच्या संयोगाने अज्ञान विषयाचे ज्ञान करून घेणे याला युक्ती प्रमाण असं म्हणतो आपण. ठीक आहे. युक्तीची लक्षणे काय? अनेक कारणाच्या संयोगाने अज्ञान विषयाचे ज्ञान, भूत, भविष्य व वर्तमान अशा तिन्ही काळातील ज्ञान, युक्ती ज्ञानाचे धर्म, अर्थ व काम या त्रिवर्गाची प्राप्ती होणे, माहित असलेल्या अशा उदाहरणाची आवश्यकता याला आपण काय म्हणतो? युक्तीचे लक्षण म्हणतो. आता युक्ती प्रमाण उदाहरण काय? तर ज्ञात विषय म्हणजे नांगरलेली भूमी आहे, गुणवान बीज आहे, योग्य ऋतू आहे, योग्य प्रमाणात जल दिले, चांगले धान्य उत्पन्न होतं, याला काय म्हणतो आपण? ज्ञात विषय असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आपण बघितलेलं आहे. हे कशाचं उदाहरण आहे? युक्तीचं उदाहरण आहे. म्हणजे अनेक कारणाच्या संयोगाने अज्ञान विषयाचं आपण ज्ञान प्राप्त केलं. सगळ्यात अगोदर भूत, भविष्य व वर्तमान अशा तिन्ही काळातील आपण ज्ञान प्राप्त केलं. हे दुसरं लक्षण झालं. तिसरं लक्षण, युक्ती ज्ञानाचे आधारे धर्म, अर्थ व काम या त्रिवर्गाची प्राप्ती आपल्याला होत असते. ठीक आहे. आणि माहिती असलेल्या अशा उदाहरणाची आवश्यकता आपल्याला असते. त्यामध्ये युक्तीला हे काय झालं? युक्तीचे लक्षण झालं. आता युक्ती प्रमाणाचे उदाहरण, एक ज्ञात विषय, एक अज्ञात विषय. ज्ञात विषय कसा? की आपण सगळ्यात अगोदर काय करतो बघा, भूमीला नांगरतो है ना. म्हणजे शेताला, वावराला काय करतो आपण सगळ्यात अगोदर? तर नांगरतो है ना. त्याच्यानंतर गुणवान बीज बघतो आपण है ना. बीज एकदम चांगला असला पाहिजे, सीड चांगले असले पाहिजे, ऋतू एकदम बरोबर असला पाहिजे है ना. ऋतू बरोबर असला पाहिजे याचा अर्थ उन्हाळ्यात तुम्ही हे करणार का? बीज लावणार का? त्याला पाणी देणार का? नाही. तर त्याचा एक स्पेसिफिक ऋतू असतो. त्या ऋतूमध्येच तो जो वृक्ष आहे तो वाढतो ना. तर त्याला योग्य ऋतू आपण काय करतो? योग्य ऋतूमध्ये गुणवान बीज आपण लावतो, त्याला योग्य प्रमाणामध्ये जल देतो है ना. योग्य प्रमाणामध्ये आपण काय करतो? त्याला जल देतो. त्याच्यानंतर त्याची पाहणी करतो आपण, त्याच्यावरती पेस्टिसाइड, हार्बिसाइड है ना, जे पण फंगीसाइड ते सगळं टाकतो. त्याच्यानंतर आपल्याला चांगलं धान्य मिळतं है ना. हे काय झालं? अज्ञात विषय काय? आता बघा, प्राकृत गर्भाशय आहे. गर्भाशय दिसला आपल्याला. गर्भाशय म्हणजे फिटस, एक ग्रेव्हिडा दिसली आपल्याला. ठीक आहे. तर गुणवान स्त्री असली पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर तर अशी स्त्री असली पाहिजे ज्याच्यामध्ये मेन्सेस चालू आहे है ना, मेन्स्ट्रुएशन सायकल चालू आहे. त्याच्यानंतर जो स्पर्म आहे, पुरुष बीज याचा अर्थ, तो पण कसा असला पाहिजे? एकदम बेस्ट असला पाहिजे. तरच तो एखाद्या महिलेला काय करू शकतो? ग्रेव्हिडा करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर गर्भधान घालण्यास योग्य काळ असावा. आता जेव्हापर्यंत ओवा नसतो कशामध्ये? फॉलोपियन ट्यूब मध्ये, तेव्हापर्यंत जर का ओवा नाही, पुरुष बीज नाही, तर तिचं फर्टिलायझेशन होणार नाही है ना. त्याच्यानंतर गर्भपोषक भाव म्हणजे प्लासंटा असला पाहिजे. तिथं गर्भपोषण झालं पाहिजे. गर्भ जे आहे, फिटस जे आहे, त्याचं बरोबर काय झालं पाहिजे? न्यूट्रिशन त्याला भेटलं पाहिजे. तेव्हा कुठंतरी जाऊन चांगल्या गर्भाची उत्पत्ती होईल. म्हणजे एक चांगला काय बनेल? फिटस बनेल किंवा एक चांगला न्यूबॉर्न बनेल. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? अज्ञात विषयाचं उदाहरण आहे. ज्ञात विषय, अज्ञात विषय दोन्ही समजले? चालेल. आता हे एक्सप्लेन करायचंय मी सिंपल भाषेमध्ये लिहून सांगितलेलं तुम्हाला. ठीक आहे. चालेल. आता युक्ती प्रमाणामध्ये कर्त्याला अत्यंत महत्व बहुकारणाचे संयोगाचे ज्ञान त्यालाच ज्ञात होते. ठीक आहे. युक्ती प्रमाणाने कर्त्याला अत्यंत महत्व आहे, कारण बहुकारणाने संयोगाचे ज्ञान त्यालाच ज्ञात होते. ठीक आहे. आता युक्ती प्रमाण व अनुमान प्रमाण, साध्य व भेद. साध्य काय? दोन्ही अप्रत्यक्ष ज्ञान आहे. ठीक आहे. तिन्ही काळातील विषयाचे ज्ञान याच्यामध्ये प्राप्त करू शकतो आपण. तर्कशक्तीच्या आवश्यकता दोन्हीमध्ये, म्हणजे तर्कशक्ती असली पाहिजे, विचार विमर्श करायचा आपल्याला ते असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघितलं आपण भेद काय? भेद व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. भेद विचारले जाऊ शकतात. युक्ती आणि अनुमानाचे भेद सांगा. तर युक्ती जे आहे ते हेतू व साध्य संबंध निश्चित असतो, पण अनुमान मध्ये हेतू व साध्य संबंध अत्यंत आवश्यक असतो. ठीक आहे. ही युक्तीमध्ये अन्वयक हेतूच्या साह्याने साध्याची निश्चिती होते. ठीक आहे. पण अनुमान एकाच हेतूवर साध्याची निश्चिती ज्ञात होते. युक्तीमध्ये चिकित्सा करताना उपयुक्त आहे,
काय युक्ती? अनुमान. अनुमान काय आहे? तर सरळ सरळ एकाच हेतूवरून साध्याचे निश्चित व्याधी निदानमध्ये करताना उपयुक्त आहे. उदाहरण याचं काय आहे? तर केवळ औषधाने रोग बरा होत नाही, त्यासाठी अनेक गोष्टीची आवश्यकता असते. अनुमान. अनुमानमध्ये उदाहरण काय? रुग्णाला मळमळ होत असल्यास त्याला उलटी रोग होण्याची शक्यता असते. ठीक आहे. आता युक्ती प्रमाणाचे वैशिष्ट्य म्हणजे वैशिष्ट्य काय युक्ती प्रमाणाचे आणि महत्व काय? ठीक आहे. तर रोग निदानामध्ये झुंबा आली, डोळ्यात आग होणे, अन्नद्वेष होणे, अंग मर्द होणे, अंगात शूल निर्माण होणे, अंग गरम होणे आणि उत्साह नसणे, हे ज्वरचे हेतू आहे. ठीक आहे. याचा अर्थ रोग निदानमध्ये युक्तीमुळे आपण काय करू शकतो, की जे पण व्याधी आहे त्याचा आपण काय करू शकतो, व्याधी आपण ओळखू शकतो. स्वस्थ टिकून ठेवण्यासाठी काय काय दोष, अग्नी, धातू, मल हे साम्य अवस्थेमध्ये असले पाहिजे. ठीक आहे. तर मन प्रसन्न असतो. मन प्रसन्न, आत्मा इंद्रिय प्रसन्न होतात आणि युक्तियुक्त विचार करणं. ठीक आहे. यालाच म्हणजे सगळे जर का साम्य असले तर प्रसन्न होतो मनुष्य ना, आत्मा इंद्रिय मन पण प्रसन्न होतात जर का मनुष्य स्वस्थ असला तर. औषधी निर्माणमध्ये कच्चा माल, वनस्पती योग्य प्रमाणात, प्रक्रिया चांगल्या प्रकारे, योग्य संरक्षण व उपयोग, सुयोग्य लक्षण निर्माण. ठीक आहे. हे काय झालं? याचं युक्ती प्रमाणाचं काय झालं तर उदाहरण, महत्व झालं, वैशिष्ट्य झाले. याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक बघून घेऊया, जे आहे आपलं उपमान प्रमाण. याच्यानंतर आता आपण उपमान प्रमाण बघणार आहोत. तर उपमान प्रमाण मध्ये उपमान स्वीकार कोणी कोणी केला? तर न्याय, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, पौराणिक दर्शन आणि आयुर्वेद दर्शन. आयुर्वेदने हे उपमान स्वीकार केलेलं आहे. ठीक आहे. निरुक्ती उपमीयते अनेन इति उपमानम. एखाद्या वस्तूची, अत्यंत जवळच्या वस्तूची वस्तूद्वारे ज्ञान होणे, याला काय म्हणतो आपण? उपमान असे म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की गायीवरून वनगायीचे ज्ञान होणे. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो? उपमान असं म्हणतो. ठीक आहे. अधमुख कमलाप्रमाणे काय असतं? तर हृदय असतं. ठीक आहे. कशासारखं असतं? अधमुख कमलाप्रमाणे. तर हे काय केलं आपण? अधमुख कमल काय आहे? एक कॉमन आहे, कॉमन स्लँग आहे, जे सगळ्यांना माहित आहे. पण हृदय सगळ्यांना माहित नाही. तर जी एक प्रसिद्ध वस्तू असते, जी सगळ्यांना माहित असते, ज्या अप्रसिद्ध वस्तूचा आपण त्याच्याशी तुलना करतो समजवण्यासाठी, त्याला उपमान असे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. चालेल. उपमान व्याख्या: प्रसिद्ध वस्तूच्या सादृश्याने अप्रसिद्ध वस्तूची समानता दाखविणे. हे ते सांगितलं मी तुम्हाला आता. ठीक आहे. सर्वसामान्याच्या माहिती असेल अशा वस्तूच्या साधर्म्यावरून अप्रसिद्ध माहिती नसलेल्या वस्तूचे ज्ञान करून देणे. तेच आता सांगितलं तुम्हाला. फक्त हे टेक्निकल झालं, मी तुम्हाला एकदम आपल्या गावरान भाषेत समजून दिलं. ठीक आहे. उदाहरण याचं: गायीवरून वनगायचे ज्ञान घेणे, दंडाने दंड कापित्वाचे ज्ञान घेणे. ठीक आहे. तर्कानुसार उपमितीकरणम उपमानम. याचा अर्थ काय आहे? तर उपमिती ज्ञानाच्या साधनाला उपमान असे म्हणतो आपण. संज्ञा आणि संज्ञी म्हणजे संबंधाला उपमान असे म्हणतो. आता संज्ञा काय आहे? ज्याची उपमा घ्यायची आहे. ठीक आहे. साधर्म्य दर्शवण्याने. धनुष्य ही संज्ञा आहे. ठीक आहे. संज्ञी काय आहे? ज्याला उपमान द्यायचं आहे. साधर्म्य धरे ज्ञान म्हणजे धनुस्तंभ हा संज्ञी. ठीक आहे. चालेल. ओके. याच्यानंतर उपमान क्रिया 4 आहे. सादृश्ययुक्त वाक्य श्रवण म्हणजे वाक्य ऐकताना किंवा वाचताना सुद्धा धनुष्य स्तंभ मध्ये धनुष्याप्रमाणे शरीर वक्र. सादृश्ययुक्त पदार्थ दर्शन म्हणजे धनुस्तंभ रोगी पाहणे. सादृश्य वाक्य स्मरणम म्हणजे धनुष्याप्रमाणे रुग्णाचे शरीरिक वाकडे असे वाक्याचा अर्थ स्मरण. उपमान पदार्थ ज्ञान म्हणजे म्हणून हा रुग्ण धनुस्तंभ व्याधीत पीडित आहे. उपमानाचे प्रकार 3 आहे. सादृश्य धर्मविशिष्ट, वैधर्म्य धर्मविशिष्ट, असाधारण धर्मविशिष्ट. सादृश्य धर्मविशिष्ट म्हणजे वैधर्म्याचा उल्लेख नाही, पदार्थामधील सारखेपणा म्हणजे गायी सारखी दिसणारी वनगाय. ठीक आहे. सारखं सारखं. त्याच्यानंतर वैधर्म्य विशिष्ट धर्मविशिष्ट एक भिन्न गुणधर्म असतो. साधर्म्य आहे पण एक गुण वेगळा आहे म्हणजे घोड्यासारखा दिसणारा पण पाठीवर उंचवट प्राणी, उंट. ठीक आहे. म्हणजे एक भिन्न गुणधर्म आहे त्याच्यामध्ये, बाकी सगळं काय आहे? बाकीचे सगळे गुण सारखे आहे पण एक गुण वेगळा आहे. असाधारण धर्मविशिष्ट म्हणजे इतरापेक्षा विशिष्ट दाखविणारा ते असाधारण धर्मविशिष्ट उपमान होय. म्हणजे इतर प्राण्यापेक्षा भिन्न परंतु नाकेवर शिंग असलेला गेंडा होय. ठीक आहे. म्हणजे इतरापेक्षा सगळं भिन्न आहे, त्याचे गुण पण भिन्न आहे, सगळ्यांपेक्षा भिन्न आहे तो. याला काय म्हणतो? असाधारण धर्मविशिष्ट. तर्कसंग्रहांनी उपमानाचे 3 प्रकार सांगितलेले आहे. सादृश्य, असादृश्य ज्ञान, प्रसिद्ध अप्रसिद्धचे ज्ञान, वाक्याचे ज्ञान. ठीक आहे. आता याच्यानंतर कार्यकारण सिद्धांत एक खूप मोठा चॅप्टर आहे, तर मी हे जास्त शिकवणार नाही, तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. आपण दर्शन 1 चॅप्टर मध्ये सगळेचे सगळे जे पण आहे हे समवायीकरण, असमवायीकरण, निमित्त कारणम, ठीक आहे, सगळं बघितलेलं आहे. फक्त याच्या इलॅबोरेशन या इथं दिलेलं आहे की कोणतं हे कसं आहे, कारण काय आहे, कार्य काय, ते जे पहिला 1 शॉट आहे ते त्याच्यासाठी रेफर करा. दर्शन मध्ये हे सगळं शिकवण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच इथं विविध सत्कार्यवाद काय आहे, असत्कार्यवाद काय आहे, त्याच्यासोबत क्षणभंगुरवाद काय आहे. ठीक आहे.
सत्कार्यवाद आहे. त्याच्यानंतर आपण काय याच्यामध्ये अजून काय आहे बघून घ्या एकदा. हे सगळं शिकवलेलं आहे मी ऑलरेडी, तर ते व्हिडिओ रेफर करा. परिणामवाद काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन, थेरी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन काय, ठीक आहे. त्याच्यासोबतच परिणामवाद 10 वाद दिलेले आहे इथं. त्याच्यानंतर विवर्तवाद काय आहे, ठीक आहे. तर त्याच्यासोबतच आपण हे आरंभवाद काय आहे, थेरी ऑफ न्यू ओरिजिन, ठीक आहे. हे पण आपण बघितलेलं आहे याच्यामध्ये. परुमानवाद काय आहे, महर्षी कणादने दिला होता, ठीक आहे, वैशेषिक दर्शन मध्ये. चालेल. तर त्याच्यानंतर क्षणभंगुरवाद अगोदर सांगितलं मी. तर अशा करून विविध वाद दिलेले आहेत. ते वाद तुम्हाला वाचायचे आहे. स्वभाववाद काय, स्वभाव परमवाद काय आहे, हे सगळे वाद तुम्हाला एकदा नक्कीच बघून घ्या. आणि तुम्हाला माहित आहे, नोट जर का हवे असेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली नंबर दिलेला आहे 7887559633, अथवा ऍप डाउनलोड करू शकता. ऍपमध्ये सुद्धा नोट्स देण्यात आलेले आहे, आणि ऍपमध्ये हे सुद्धा तुम्ही गेस्ट पेपर नक्कीच बघा, ज्याने तुम्हाला खूप मदत होईल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. मिळूया नेक्स्ट वन शॉट मध्ये.